हरे कृष्ण. तर भगवद्गीता अध्याय 17, श्रद्धात्रय विभाग योग. तर आपण कंटिन्युटी मध्ये बघताय की 15व्या अध्यायामध्ये या भौतिक जगाचं वर्णन केलं गेलं की हे अश्वत्थ वृक्षाप्रमाणे आहे. आणि 16व्या अध्यायामध्ये आपण बघितलं की त्याचे दोन फळ आहेत. दुसरी म्हणजे एक तर देवतागण आणि दुसरं आहे असुरगण. तर देवतागण जे आहेत हे जे शास्त्राविधीनुसार आपले कार्य करतात, त्यामुळे त्यांना देवता म्हणतात. आणि असुर जे आहेत ते शास्त्राच्या एक्झॅक्टली विरुद्धार्थी कार्य करतात, म्हणून त्यांना म्हणतात असुर. पण आता जे लोक शास्त्रांच्या म्हणजे शास्त्रामध्ये न दिलेले नियम पालन करत असतील तर ते साहजिकच आहे, ते पुढे येतील. या दोन पैकी दोन या देवता आणि असुरांपेक्षा वेगळे आहेत. तर यांच्या ज्या श्रद्धा आहेत त्या तीन प्रकारच्या असतील: सात्विक, राजसिक आणि तामसिक. स्वनिर्मित ते या तीन गुणांशी आकर्षित होतात. म्हणून इथे म्हणलेलं आहे श्रद्धा त्रय विभाग योग. श्रद्धेचे तीन प्रकार आहेत या मिडल पोर्शन मधले. एक तर देवता, एक असुर आणि एक मध्ये आहेत. तर त्यांच्याबद्दल आता अर्जुन विचारपूस करतोय. अर्जुन उवाच: ये शास्त्रविधी मुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्ममाहो रजस्तमः. जे शास्त्रविधींचे पालन न करता स्वतःच्या धारणेनुसार पूजन करतात, ते काय करतात? एखाद्या व्यक्तीला नेमणूक करतात किंवा कुठली पॉवरफुल व्यक्ती, आणि त्याच्याशी म्हणजे त्या 14 लोकांमध्ये कोणी पॉवरफुल त्यांना दिसते की त्यांची ती पूजन करतात. त्यांची काय अवस्था आहे? कारण आपण लिहिलंय की देवतागण जे आहे म्हणजे जे ते ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्ता. आणि बेसिकली ते वरती जातात. आणि असुरगण जे आहेत, कृष्ण म्हणतात की तानहम द्विषताम क्रूरान संसारेषु नराधमाम क्षिपामी अजस्रम अशुभान आसुरेश्व एव योनिषु. त्यांना मी अजून एकामागून एक आसुरी योनीमध्ये टाकतो आणि ते अधोगतीला जातात. तर आता या व्यक्तींची काय गती होईल? ते सत्वगुणी, रजगुणी की तमोगुणी असतात, याबद्दल तुम्ही सांगा. आणि ते आपल्या जीवनाची सर्वोच्च सिद्धी कशी प्राप्त करू? तर भगवंत म्हणतात, श्री भगवान वाच: त्रिविधा भवती श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेती तां शृणु. भगवंत म्हणतात की देहधारी आत्म्याने प्राप्त केलेल्या प्राकृतिक गुणानुसार मनुष्याची या तीन गुणांमध्ये अ, अ, विभागीकरण होऊ शकते. जशी सात्विकी, राजसी आणि तामसी. तर त्यांची श्रद्धा ही एक तर सात्विक असेल किंवा राजसिक किंवा तामसिक असेल. याविषयी आता भगवंत म्हणतात माझ्याकडे नाही. तर ज्या ज्या गुणांशी आपण संग साधतो पूर्वजन्मानुसार, तर त्यानुसार आपल्याला विविध प्रकारचे शरीर मिळतात: सात्विकी, राजसिक, तामसिक. तर सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवती भारत. श्रद्धामयो अयम पुरुषो योष्यत श्रद्ध स एव सः. तर विविध प्राकृतिक गुणांच्या अंतर्गत मनुष्याच्या जीवनास अनुरूप अशी विशिष्ट प्रकारची श्रद्धा त्याला प्राप्त होते. याला एक जीवन कारणीभूत नसतं. आपल्या या जीवनामध्ये सपोज आता मनुष्य जीवन आहे, तर आता आपण काय करू? आपल्याला सगळे तिन्ही गुणांमध्ये जे लोक अवेलेबल आहे, हे की नाही? तामसिक लोक आहे, राजसिक आहे आणि सात्विक आहे. पण लहानपणापासून आपण कुठल्या संघाला आसक्त होतो, तो आपला आतल्यामध्ये आत्मसात करतो आपण, हे की नाही? मग आपण जसं लहान मुलगा आहे, त्याला अशा संगतीमध्ये ठेवलं की ते मग बिडी वगैरे पिणार किंवा सिगरेट पिणार, तर तो मोठा होऊन काय करेल? तो तसा. पण त्याला संस्कृत शिकवायला पाठवलं, तर तो तसा तिकडे त्या प्रकारे त्याची वाढ होईल. सिमिलरली या त्याच्या जीवना त्याचं जे बाह्य जीवन आहे, तो जे काय स्वीकारतो त्याचं मन, बुद्धी, अहंकार काय करताय तसं तो, त्याला म्हणतात कंडिशन्ड होत आहे, बद्ध होत आहे. तर त्यानुसार त्याला विविध प्रकारचे त्या श्रद्धेनुसार त्याची श्रद्धा इन द सेन्स त्याची डिफरंट श्रद्धा असेल. जीवनाचा म्हणजे ध्येय काय, तर प्रत्येक व्यक्ती वेगवेगळे सांगेल त्याच्या श्रद्धेनुसार.
जीवाने प्राप्त केलेल्या गुणानुसार तो विशिष्ट प्रकारच्या श्रद्धेने युक्त असल्याचे म्हटले जाते. तो कुठलाही व्यक्ती असो, त्याची एक श्रद्धा असते. काही लोक म्हणणार, अरे हे झाड जे आहे ना, हे देवता आहे, मग तो झाडाला तीन म्हणजे कुठलाही किंवा एक दगड असेल त्याला तो हे करेल, किंवा नदी आहे, पहाड आहे, जे काय असेल, प्रत्येक एक श्रद्धा. काही म्हणतील देवता आहे काहीतरी, किंवा कोणी व्यक्ती म्हणे माता पिता आहे, पित्री आहे, अशा प्रकारे. तर प्रत्येकाची एक श्रद्धा असणारच. पण आता ती श्रद्धा कशी आपण विभागीकरण करू, ते सात्विक आहे, राजसिक आहे, तामसिक आहे, ते आता आपल्याला बघायचं. तर त्यानुसार, त्या आपल्या श्रद्धेनुसार तो विशेष लोकांशी संग करतो. तर आता बघा की सत्संग सगळ्यांना अवेलेबल आहे, पण सगळे येत नाही त्यात. किंवा मग पार्टी पण आहे सगळ्यांसाठी अवेलेबल, पण सगळे त्यात जात नाही, कारण सगळ्यांची श्रद्धा वेगळी आहे. हे की नाही? एका कॉलनीमध्ये सगळे बिराड असतील, पण सगळ्यांच्या श्रद्धा वेगळ्या आहेत, जीवनाचे लक्ष वेगळे. तर स्वरूपतः हा जीव त्रिगुणातीत आहे. हे की नाही? आपण सगळे. पण जेव्हा ते या भौतिक जगात आलो, तर कुठला ना कुठला गुण आपल्याला आकर्षित करणार. आणि जे जे आपण स्वीकारू तसे त्यानुसार आपलं अस्तित्व या भौतिक जीवनामध्ये प्रबळ होईल. त्याला म्हणतात की जसं झाड आहे, ते काही काळानंतर असे काय होतं, त्याचे जे मुळ आहेत ते एकदम घट्ट पकडतात त्याला. तशीच आपली धारणा, श्रद्धा होईल. परत जर मनुष्याने काय केलं, ती धारणा, श्रद्धा भगवंतांकडे, श्रीकृष्णांकडे काय केली, डायव्हर्ट केली, तर परत तो निर्गुण होऊ शकतो. जसं आपण बघितलं की अर्जुनाला कृष्ण काय म्हणतात दुसऱ्या अध्यायामध्ये, नि निस्त्रय गुण्यो भवार्जुन. काय म्हणतात ते, या त्रिगुणाच्या पलीकडे जा. तर अशा प्रकारे हे संत आहे. तर आता आपण बघूया की ही श्रद्धा कशा आहेत. तर ही पहिली काय लिहिली आहे, सत्व अनुरूप. आणि बेसिकली फर्स्ट, यजंते सात्विका देवान यक्ष रक्षांसी राजसः प्रेतान भूतगणांशान्य यजंते तामसा जन. प्रत्येक व्यक्ती आपल्या श्रद्धानुसार तीन प्रकारचे व्यक्तीला पूजन म्हणतात. सात्विक मनुष्यांचे देव काय करतात, ते देवतांचे पूजन करतात. राजसिक मनुष्य राक्षसांची पूजा करतात. तामसिक मनुष्य भूत प्रेतांची. आपण बघतो की तो सात्विक व्यक्ती आहे, त्याला तो शास्त्रानुसार सगळ्यांचे काय कुलदेवत आहे की नाही? काय म्हणतात, अरे माझं इंद्र आहे, शंकर आहे, ब्रह्मदेव आहे, किंवा सूर्यदेव. तर हे देवतांकडे आकर्षित असतात. हे की नाही? आणि रजोगुणी व्यक्ती, राक्षसांचं कसं आहे, प्रभुपाद उदाहरण देतात की तो हिटलर, तो त्या काळामध्ये तो लोकांची हत्या करत होता. ज्यूज लोकांना डांबून मारत होता त्या गॅसने. तेव्हा कलकत्त्यामधील एक व्यक्ती होता, तो हिटलरची पूजा करायला लागला. का? कारण त्याने म्हटलं की या युद्धामुळे त्यांनी काळा बाजार करून खूप धन कमवलं. त्याने म्हटलं, हा युद्ध कोणाने केलं? हिटलरमुळे झालं. म्हणून काय झालं, माझं माझा हेतू साध्य झाला, म्हणून तो माझा देव. राजसिक व्यक्ती काय करेल, काय कार्य करतोय ते मतलब होतं, माझे सगळं मला काय पाहिजे, माझा माझा हेतू साध्य झाला पाहिजे. तो म्हणजे राक्षस आहे, चालेल, तो माझे. आणि तामसिक लोक आपल्याला माहित आहे की ते तांत्रिक वगैरे बेसिक भूत प्रेतांची काय पूजा करतात. हे अशा प्रकारचे तीन पूजन करतात. अशास्त्र विहितम घोरम तप्यन्ते हे तपोजना दंभा अहंकार संयुक्ता कामराग बलान्वित कर्षयंतम शरीरस्थम भूतग्राम अचेतसा मामचैवांतम शरीरस्थम तान विद्यान असुर निश्चया. असुरांची आपण पहिल्यांदाच पूर्ण 16 अवाध्याय असुराला गायला डेडिकेटेड होत. हे की नाही? पण आता अजून एक त्याची डेफिनेशन दिली नाही. तर हे तेच आहे, पण एक संक्षिप्त करून या श्लोकामध्ये सांगितलं. काय लिहिलं त्यांनी? बरं, कारण आता आपण बघतो ही श्रद्धा पण ही राजसिक असू शकते. जे लोक दंभ आणि अहंकाराने शास्त्र
संबंध नसलेले उग्र आणि कठोर तपस्या करतात. सेम झालंय की नाही, आपण 16 अध्यायात बघितलं. दंभो दर्प अभिमानस्य क्रोध पारुष्यमेव च, अहंकारम इति यम्मे, सॉरी, अज्ञानम चाविजातस्य पार्थ संपदम आसुरीम. आसुरी संपत्ती आहे काय? अज्ञान. अज्ञानामुळे दंभ, दंभामुळे दर्प. दर्प म्हणजे म्हणजे मीटिंग मध्ये दाखवणे की मी कसा आहे. अभिमान, दर्प, आणि मग अभिमान इन द सेन्स तो दर्शवणे की अरे मी हे केलेलं आहे, मी या माझ्यासाठी काही नाही. आणि कुणी तुमचा मान केला नाही तर काय होईल? पारुष्य. पारुष्य म्हणजे लोकांना खोचट बोलणे किंवा हार्श स्पीच म्हणतात, एकदमच कटू बोलणे. हे कोणाचे लक्षण आहे? आसुरी संपत्ती. म्हणजे आसुरी लोक म्हणतात हे माझी संपत्ती आहे, मी कोणाला माझ्यासमोर बसू देत नाही. त्याला खाली म्हणजे बेसिकली त्याला थोडं उत्तर देतो छोट. जे काम आणि आसक्तीने झपाटलेलं असतं. तर बेसिकली राजसिक लोक म्हणजे आसुर लोक हे यांना मेन काय आहे की धन म्हणजे कंचन कामिनी. आपण म्हटलं हिरण्य कश्यपू, याचं नावच काय? तर हिरण्य आणि कश्यप. तर सोना म्हणजे गोल्ड आणि इंद्रिय, जे मूर्ख असतात आणि शरीराच्या भौतिक तत्वांना व त्याचबरोबर अंतर्यामी परमात्माला कष्ट होतात. तर हे लोक आपण बघितले की हिरण्यकशिपूने काय कठोर तपश्चर्या केली. न भूतो न भविष्यती. ब्रह्मदेव म्हणतात हे कोणी केलेलं नाही. स्वतःच्या शरीराला त्रास देते म्हणजे भौतिक तत्वांना त्रास देते, आणि त्याचबरोबर अंतर्यामी परमात्म्यालाही कष्ट होतात. तर ही जी कृत्य जी आहे का, आता आपण म्हणू परमात्म्याला का त्रास होईल, हे की नाही? परमात्म्याला का त्रास होईल? तर प्रभुपाद लिहितात की बेसिकली भगवंतांनी ही सृष्टी अशी निर्माण केलेली आहे की ज्याच्यात तुम्ही या भौतिक घटकांचा फायदा घ्या, इन द सेन्स अनुभव घ्या या भौतिक घटकांचा आणि त्यानुसार तुम्ही हे सगळे मला अर्पण करा सेवेमध्ये. आणि मग समजा की बेसिकली जसं उदाहरण की एक पिताश्री येतात घरी आणि म्हणतात अरे मुलाला हे काय चॉकलेट घे, 10-12 चॉकलेट आणून दिले. तो म्हणतो पप्पा पहिले तुम्ही घ्या एक. तर तो म्हणतो अरे माझ्या मुलाला किती हुशार आहे माझा मुलगा, मला देतोय. तो म्हणतो नाही नाही माझं मला नको तूच. पण तो आनंदाने एवढा झाला, काय झाला, गदगद झाला की अरे याला समजलंय की हे माझी प्रॉपर्टी आहे, पण मला आनंद कधी होईल जर तुम्हाला ऑफर केलं. तर त्यांना पाहिजे नाही, तो म्हणा ठीक आहे बघ मला 5 दे, तू 5 का, असं नाही. त्याचबरोबर कृष्ण म्हणतात की तुला या भौतिक जगाचा उपभोग घ्यायचा आहे म्हणून ही तत्व बनवलेली आहे, हे सगळं जग बनवलं. तर त्याचा तू काय करू नको, अशा प्रकारे त्यांना भौतिक तत्वांना त्रास नको देऊ, इन द सेन्स त्याचा दुरुपयोग करायचा आहे त्याला. आणि ती तपश्चर्या केल्यानंतर त्यांनी काय केलं, तपश्चर्यानंतर पूर्ण इंद्रिय देऊ. तो लिहिला की हिरण्यकशिपू मंदान म्हणजे धुंद असतो, त्याचे डोळे नेहमी लाल होते आणि तिन्ही लोकांना त्रास देणे, या सगळ्या शक्तीचा परत काय दिलं त्यांनी, सगळ्या तिन्ही जगांना त्रास दिला. म्हणून देवताकडे गेले ब्रह्मदेवांकडे, अरे त्याला काहीतरी करा. तर अशाप्रमाणे ते यांची कृत्य जी आहे जी शास्त्रानुसार नसतं. तर भगवंतांनी काय केलंय की ठीक आहे तू या भौतिक जगात जा आणि यात कसं वागावं त्यासाठी शास्त्र दिलेले आहेत, या शास्त्रानुसार वागा. ठीक आहे ना? तर ते न केल्यामुळे, शास्त्र संमत कृत्य न केल्यामुळे इव्हन भगवंतही म्हणजे परमात्मा जे आहेत आपल्या हृदयामध्ये आहे, तर त्या म्हणतात की भगवंतांचा अपमान करतात ते, हे की नाही? जसं एखादा मॅन्युफॅक्चर आहे, त्यांनी वॉशिंग मशीन बनवली, त्यांनी म्हटलं अरे याच्यात दगड टाकू नका, तर नाही आम्ही टाकू. आणि तर ते ऍक्च्युली काय झालंय, तसं उदाहरण केलं की एकदा ना एक राजपूत घराण्यातील व्यक्ती लंडनला गेला. तुम्ही असे बसू शकता, म्हणजे मला असं बघायची गरज नाही, असे म्हणून मी अरेंजमेंट केली आहे की तो गेला आणि तो नॉर्मल टेस्ट मध्ये गेला असेल इंडियन. तर रोल्स रॉयस जे आहे त्या शोरूम मध्ये गेला. तो म्हणे कितीची आहे, तर तो म्हणे तुमच्यासाठी नाही आहे, तुम्हाला परवडणार नाही. चालेल. तो म्हणे ठीक आहे.
तर तो आला भारतात. त्याने 2 रोल्स रॉयसची ऑर्डर दिली, घेऊन गेला. आणि नंतर त्याने काय केलं, त्या रोल्स रॉयस मध्ये कचरा पेटी बनवली. म्हणजे त्याच्या राज्यामध्ये कचरा टाका त्याच्यात, आणि त्याचा फोटो काढून लंडनला पाठवला त्याच्या इथे. पुढे तेवढा, अरे बापरे, आता राजा निघाला. मग त्याने क्षमा मागितली, अरे असं ना करू, तो काढा फोटो, नाही तर आमचे काय होईल. येस. तर बेसिकली सांगण्याचा उद्देश की जो तो मॅन्युफॅक्चर आहे, मॅन्युफॅक्चरर, त्यांनी त्याचं हे काय दिलेलं आहे की, म्हणजे त्याला अपमान वाटला तो, की अरे माझी गाडी लोकांसाठी आहे, कचऱ्यासाठी नाही आहे. सिमिलरली भगवंत म्हणतात, अरे हे भौतिक जगाची जी हे माझे भिन्ना प्रकृती असतं, माझी एनर्जी आहे, माझे काय आहे, शक्ती आहे, त्याचा तुम्ही दुरुपयोग करून. म्हणून अचेतसा म्हणजे तुम्हाला चेतना पाहिजे आपल्याला, की कशा प्रकारे या गोष्टींचं आपण शास्त्रातील विधिविधानांचं पालन केलं पाहिजे. ते केलं नाही तर, म्हणून त्यांना असुर म्हणतात. एक्झॅक्टली अपोजिट करणार, भगवंतांना मारण्याचा प्रयत्न करणारा, अपमान करणार, म्हणजे त्याला असुर म्हणतात. अशाच प्रकारे आहारस्त्वपि सर्वत्र त्रिविधो भवति प्रियः यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदम इमं. प्रत्येक व्यक्तीला आवडणारा आहारही प्रकृतीच्या त्रिगुणांनुसार 3 प्रकारचा असतो. याप्रमाणे यज्ञ, तप, दान यांचे 3 प्रकार असतात. याबद्दल आता भेद आहे. फर्स्ट थिंग, आहार काय आहे? आयु, सत्व, बल, आरोग्य, सुख, प्रीती, विवर्धना. रस्या स्निग्धा स्थिरा हृदया आहारा सात्विक प्रिय. आता हा 17वा अध्याय आहे ना, आणि 18वा, याच्यात जे 3 3 प्रकारचे सात्विक, राजसिक, तामसिक प्रकारचे विविध प्रकारचे जे यज्ञ, दान, तप किंवा आहार, कर्ता, ज्ञान, आपल्या, तर या सगळ्यांचा एक चार्ट बनवा, म्हणजे कसं लक्षात राहील तो काय आहे. ठीक आहे नाही, म्हणजे तुम्हाला एक्झामच्या वेळेस सगळं असं एकाच चार्ट मध्ये सगळं दिसेल. का रे, ठीक आहे, ज्ञान, तर सात्विक ज्ञान काय, राजसिक ज्ञान काय, राजसिक करता कोण नाही. ठीक आहे ना. आता आहार सात्विक प्रिय. तर सात्विक व्यक्तीला कुठला आहार प्रिय असतो? जो आयु, बल आणि आरोग्य वाढवतो. तो आयु वर्धन आहे, वृद्धिंगत करतो, जीवन शुद्धी करतो आणि बल देतो. सुख, प्रीती, विवर्धना, सुख आणि संतोष वाढवतो. असा आहार कसा असतो? रस्या, रसयुक्त, स्निग्ध, पौष्टिक आणि हृदयाला संतुष्ट करणारा असतो. तर हे आहार काय आहे? तर सात्विक आपण सात्विक कोण म्हणून, तर पूर्वी आपले ऋषीगण जे सात्विक होते, ते काय खायचे? तर गाईचं दुधापासून बनलेले पनीर, दूध, दही, हे की नाही, किंवा धान्य हे ना, राईस, दाल, भाज्या. तर या गोष्टी ज्या आहेत, या आरोग्यवर्धक आहे आणि दीर्घ आयु देणाऱ्या आहेत. आपण बघतो ऋषी कित्येक वर्ष जगायचे, हे की नाही. तर हे सात्विक लोकांचं आहार आहे. पटवणारे सात्विक म्हणजे लेचा पेचा. राजसिक लोक काय म्हणतात? कटु अम्ल लवणाती उष्ण तीक्ष्ण वृक्ष विदाहिना आहारा राजस चेष्टा दुःख शोक अमय फल. भले सुखाई काय होईल, त्रास होईल, पोट दुखताय, हे की नाही, पण तरी रात्री त्यांना काय पाहिजे? अत्यंत कडू, आंबट, खारट, गरम, तिखट, हे की नाही, शुष्क आणि दाहकारक आहार ज्याला असतो, त्याला म्हणतात राजसिक आहार. हे की नाही. असा आहार काय करतो? तो पहिला सात्विक जो आहार घेतलेले काय होत आहे, आपल्याला सुख, आरोग्य, संतोष, संतुष्ट करणार आहे. पण राजसिक तो काय करतो? दुःख, शोक, आमय म्हणजे रोग, व्याध्या होतात नंतर, हे की नाही. पोट जे आहे, त्या ऍसिड जे असतं, त्यात तुम्ही जास्त तिखट वेळ जे काय असेल टाकलं, तर काय मग काय होतं? पूर्ण प्रॉब्लेम होतो नंतर. मग काय डायजेशन होत नाही, जे काय नंतर व्याध्या होतात. याला म्हणतात राजसिक आहार. कुठं काही झालं तरी आम्ही तसं खाणार. यापेक्षा तिसरा आहे यातयामम गतरसम पूती पर्युषितम च यत् उच्चिष्टम अभी च आमेध्यम भोजनम तामसम प्रिय. आता हे वैदिक
शास्त्रीय नियम आहे की 3 तासापेक्षा अधिक काळापूर्वी शिजवलेले अन्न जे असतं ते तामसिक होतं. अर्थात त्यात प्रसादाचा उल्लेख नाही. बेचव आहे, जे आहे, जे नासलेलं आहे, दुर्गंधीयुक्त आहे, उष्ट आहे आणि अपवित्र पदार्थांनी युक्त आहे, असे जे अन्न आहे त्यांना म्हणतात तमोगुणी अन्न. तर आता इथे लिहिलंय बघा, सगळ्यांचा आहार आहार आहे, पण हे तिसरं तामसिक जो हे आहे त्याला भोजनम म्हण. इन द सेन्स तो जो आहे, इथे लोकांची जी जसं आता पुढे आपण बघणार आहे, तामसिक व्यक्तीला काय खावे काय न खावे हे समजणार. जसं आसुरी आपण बघ या जे उदाहरण दिलं याला की आपण म्हणून कसं काय लोकांना हे आवडत असेल. इकडे बसू शकता तुम्ही किंवा या साईड म्हणजे मला तर एकदा ना आपलं अं, भक्ती रसामृत महाराज, तुम्ही एक काम करा, ही लाईन सोडून तिकडे बसा ना, म्हणजे तुम्हाला हे नाही होणार. एसी बंद केलेला आहे, चिंता करू नका. हा बोला, तिकडे बसा माताजी. हे का इकडे जा तिकडे. हा तिकडे सर्व बसा बिंदास. भक्ती पुरुषोत्तम महाराज ना एकदा अं, कुठेतरी बर्मा किंवा त्या साईडला गेले होते. तिकडे एका याच्यात तिथे त्यांनी हरिनाम कीर्तन केलं आणि मग त्या गावकऱ्यांना म्हटलं की चला आज आमच्याकडनं प्रसाद आहे, महाप्रसाद. तर ते त्यांच्यासाठी घी मध्ये पुऱ्या तळ्या, म्हणजे असं बाहेरच पुऱ्या तळायला लागल्या. तर सगळे तिथले लोक जे आहेत त्या गावातले पर्टिक्युलरली सगळे म्हणे अरे काय दुर्गंध येत आहे. दुर्गंध काय करत होते, तुपातल्या पुऱ्या तळतात तर तुमचे दुर्गंध येत आहे. ते म्हणे अरे काय झालं, हे तूप आहे बाबा. ते म्हणते सुगंध म्हणजे तुमचा सुगंध काय आहे? तर ते म्हणे की या तुम्हाला आम्ही सुगंध दाखवतो काय आहे. तर त्यांनी नेलं की त्यांच्या गावामध्ये एक मोठा असा तो कचरा कुंडीचा एक असतो ना, तो मोठं हे होतं, छोटा असा डबा टाईप. तो वरतून उघडा होता आणि खाली नळ होत. ते काय म्हणा, आता एवढं सांगायला नको आपण, पण याचं तामसम का तामसिक लोक एवढे आवडतात म्हणजे यांना. तर ते काय करतात त्याच्यात, गावामध्ये जे काही जनावरं मरतात आहे तर का कसा वगैरे जे काय सगळं त्या वरतून टाकायचे आणि ते सडू द्यायचे. नंतर मग त्याच्यातून ते नळातून त्याचं तेवढे हा सुगंध आहे. ते भक्ती रसामृत भक्ती पुरुषोत्तम स्वामी म्हणाले की बापरे, अशा प्रकारचे लोक म्हणून. आणि त्यांना काय वाटतंय, हे तुपातलं काय कसा दुर्गंध येत आहे. म्हणून म्हटलंय की सात्विक आणि तामसिक हा जो ग्रुप आहे हा कसा आहे, जसा कृष्ण म्हणतात की अं, काय म्हणतात त्याला, सानिशा पश्यतो मुने, की दिवस आणि रात्र जो आहे वेगवेगळे वाटतात लोकांना, हे की नाही. जसं भौतिकवादी लोक त्यांना रात्र जी आहे ती त्याला चांगली वाटते. म्हणजे बेसिकली जी कार्य भौतिकवादी व्यक्तींना चांगली वाटतात, जो दिवस, तो आध्यात्मिक व्यक्तीला ती रात्र असते. आणि जो जो भौतिकवादी व्यक्तींसाठी जी रात्र आहे, आपण तो श्लोकच बघूया. तस्याम जागृती संयमी 2.69. या निशा सर्वभूताना, तर या निशा सर्वभूतानाम तस्याम जागृती संयमी. तो जे भौतिकवादी व्यक्ती हा सकाळी झोपेल जिथे आपण आध्यात्मिक कार्य करू शकतो ब्रह्ममुहूर्तामध्ये. आणि निशा म्हणजे त्याच्यासाठी दिवस आहे. रात्री तो हा त्याला 9 वाजले तर आंघोळ करून बाहेर निघूया पार्टीला, सकाळी 4 वाजता परत. अध्यात्मवादी व्यक्ती 8 वाजता झोपेल आणि सकाळी ब्रह्ममुहूर्त. तर त्या प्रकारे आसुरी प्रवृत्ती आणि जी सात्विक प्रवृत्ती आहे, तामसिक आणि हे ते एक्झॅक्टली अपोजिट असते. म्हणून सत्व आहार हा त्यांना नकोच वाटेल. हे काय भाजीपाला खातात तसं. आणि जे उच्चिष्टम आमेध्यम यात यामम गतरसम, भयानक आहे. मी आता तेही सांगतो की एक तर मी ते साऊथ कोरियात गेलो होतो.
आम्ही बीचवर फिरत होतो एक. ते म्हटलं मला जोरात म्हटलं म्हटलं टॉयलेटला जायचं. ते म्हणे अरे इथे एक नाही नाही हे इथे हॉटेल पण नाही आहे, असे ते असतं ना मासेमार, ते राहत होते. तर तो माझ्यासोबत हे होता. तो म्हणे आम्ही मी त्यांना रिक्वेस्ट करतो. रिक्वेस्ट करून तो म्हणलं ठीक आहे जाऊ. तर ते एकाला म्हणलं ठीक आहे जाऊ. त्याच्या घरामध्ये जाऊ. तर घरात जाऊन तर सगळीकडे त्यांनी ते मासे हे सगळे ते ठेवले होते. ते सगळे दुकानदार असतात ना. तर मी म्हटलं अरे बापरे, त्या बाथरूम मध्ये इतका घाण होता त्याच्यात, त्या माशांचा नेव. म्हणजे कसा तरी ते मी कडून बाहेर आलो. मी म्हटलं, आणि त्यांचं ते घर आहे तिथे सतत राहतात आहे तिथे, म्हणजे ते आपण म्हणून मी 4 मिनिटात बाहेर आलो. म्हणलं जास्त असतं तुम्ही मला मी टोकाने गेलो 2 मिनिट झालं. तर हे आहे काय, तर तिथे हॉटेल म्हणजे आहे. हॉटेलला जाऊन जाऊ तर तिथे काय म्हणतात हॉट फिश पॉट आहे. त्याच्यात ऑक्टोपस मोठे मोठे छोटे मोठे, नंतर मासे. मग तुम्ही म्हणाला काय खायचं, ये तो कापून देत म्हणजे हे आहे त्यांचं लाईफ. त्याने इमॅजिन पाप असतं, जीव आहे याला काही हे नाही, नॉलेज नाही, नॉर्मल आहे. फ्रॉग म्हणजे तुम्ही आपण बघतो आपण काय बघितलं बेडूक कुठे बघतो आपण, प्लेट मध्ये हे आहे साऊथ कोरिया. एनिवे, तर सांगायचा अर्थ काय, नॉर्मल आहे. आणि क्लिनलीनेस मध्ये भयानक आहे. आपण जर हात धुतले नसेल तरी म्हणजे कधी धुणार नाही कधी, पण ते हा सगळ्यांकडे ते हे असतात सॅनिटायझर. खाणार काय, हे मास. क्लिनलीनेस जगाचा. एनिवे, तर हा आहे 3 प्रकारच्या आहार. तर आता याच्यात प्रभुपाद आता याच्यात आपण म्हणतो की 3 तासापैकी पेक्षा कधी अधिक का असेल, त्याच्याबद्दल 2 गोष्टी. पहिले लिहिलं आहे की आ- महाप्रसाद म्हणजे आता गुरु महाराजांचा उच्चिष्ट आणि भगवंतांचं उच्चिष्ट हे प्रसाद आहे. म्हणजे त्याला आध्यात्मिक व्हॅल्यू. तर जसं आपण बघतो की सार्वभौम भट्टाचार्य म्हणजे जेव्हा सकाळी उठले, महाप्रभू आले, त्यांनी लगेच त्यांच्या हातात प्रसाद दिला, त्याने काढला. तर स्वतः तर महाप्रसादाला काय आपण बघतो की स्वतःची शुद्धीकरण असेल, आंघोळ केली असेल तरी पण तो स्वीकारला. फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, तो दुरून आलाय. म्हणजे तुम्ही म्हणा अरे मी कधी आला तू, म्हणून मी ट्रेनने आलो, 36 तास लागल्यानंतर घरी गेलो, नंतर आणला तो प्रसाद. तर काय झालं ते, 36 तास ट्रेन मध्ये, त्याच्या आधी त्यांनी घेतला असेल 6 तास, एवढ्या तासानंतर त्यांनी आणला. पण तरी तो स्वीकारला पाहिजे, हे झालं पाहिजे. पण आता याच्यात दुसरा एक पैलू आहे की आता कलियुगामध्ये प्रॅक्टिकल पण राहावं लागेल. तर प्रभुपाद एकदा म्हणजे ट्रॅव्हलिंग करत होते. तर त्यांनी बघितलं की उन्हाळा असेल, तर काही भाजी खराब झाली. प्रभुपाद म्हणजे स्टेल म्हणजे हे खराब आहे, ते त्याला काय करा, टाकून द्या. तर तो नवीन एक त्यांचा हे होता सर, म्हणतो म्हणे प्रभुपाद महाप्रसाद कसा फेकत होत. तर भरपूर जण होते, म्हणजे प्रभुपाद म्हणे याला खाऊ घाला. म्हणजे बेसिकली प्रॅक्टिकली तर तो आपण काय करू शकतो, महाप्रसादाला नमस्कार म्हणजे बेसिकली अपमानित न करणे, पण त्याने आपला पोट पण खराब नाही, म्हणजे असं आपल्याला सेवा करायची नंतर, हे की नाही. तर म्हणून भक्तिदान सरस्वती ठाकूर पण पहिले म्हणायचे की दूर पहिले काय कराल महाप्रसादाला नमस्कार, कारण इट इज नन म्हणजे भगवंतच आहे कारण. तर हे गोष्टी लक्षात ठेवून प्रसाद जो काय नाही आहे, नाचलेला नाही आहे, तर तो आपण ग्रहण केला पाहिजे. ओके. आता पुढे यज्ञ दान तप हे पण 3 प्रकारचे. अफलाकांक्षिभिर यज्ञो विधिदिष्टो य युज्यते यष्टम एवं वेति मनः समाधाय च साधु. फळाची आकांक्षा न करणारे, तर यज्ञ करणं फर्स्ट थिंग काय आपण म्हणू, सकाम यज्ञ करणं काय असतं पहिले, काय करणे, पुत्र प्राप्ती, धन प्राप्ती, हे प्राप्ती, त्याच्यासाठी म्हणजे तो निर्माणच काय केलेला आहे तो यज्ञ त्याच्यासाठी. तर तो राजसिक यज्ञ. पण जो अफलाकांक्षी फळाची आकांक्षा न करणार आहे, आपलं कर्तव्य म्हणून जे
जो करतो आणि शास्त्राविधीनुसार जे यज्ञ होतात त्याला म्हणतात सात्विक यज्ञ. अलग अलग. तर यज्ञ कशासाठी करायला पाहिजे? भगवंतांच्या संतुष्ट. बेसिकली जे काय आपल्याला मिळत आहे ते कोण देत आहे? भगवंत देतात आहे. त्यामुळे आपण एक ग्रॅटिट्यूड म्हणून काय करायला पाहिजे? ते भगवंत तर आपण, तर एव्हरीथिंग आपलं प्रसाद ग्रहण करणे यज्ञ आहे. आपला पगार आला तर भगवंतांना अर्पण करणे, गुरूंना देणे, हे सगळे यज्ञ आहे. तर यात माझा आध्यात्मिक वृद्धी झाली किंवा माझं भौतिक इकॉनॉमिक डेव्हलपमेंट झालं पाहिजे अशा कुठल्याही आकांक्षा न ठेवून फक्त कर्तव्य. जसं उदाहरण म्हटलंय की एक गृहस्थ जो आहे त्याचं एक कर्तव्य काय आहे की सगळ्यांना भोजन देणे. पहिले वगैरे होते. कोणी आहे का भूका असेल तर या. तर हे कर्तव्य आहे जे त्याप्रमाणे आशा. तर तीन गोष्टी यज्ञ सात्विक असेल तर फळाची आशा न करणे, कर्तव्य म्हणून करा, आणि आपलं शास्त्र विधीनुसार. तर एका विवाहामध्ये एक जण गेला, त्याला माहित होतं सगळं. तो म्हणे, अरे हे तू मंत्र म्हणताय तो तर अंत्येष्टीची आहे तो. तो म्हणत होता ते मंत्र ते अंत्येष्टीच. तर तो पिता म्हणतो ते वधू वधूचे त्यांना काही असो या संपा, भरपूर वेळ झालेला आहे. आपला मुहूर्त चाललेला आहे. तो शास्त्र विधी हा महत्वाचा आहे, म्हणजे त्याच्यानुसार आहे. नुसतं नावासाठी नका करा. त्याला तामसिक म्हणतात पुढे येणार आहे. अभिसंधाय तू फलम दंभार्थम अभिचैवयत इज्जते भरत श्रेष्ठ तम यज्ञम विद्धि राजसम. दंभार्थ भौतिक, मैं कर रहा हूं यज्ञ भौतिक लाभ प्राप्तीसाठी. की अरे यज्ञ करा मग आपल्याला आपलं भवितव्य आहे. त्याला राजसिक यज्ञ म्हणतात. फळ हेतू आणि हमारा नाम होना चाहिए, है की नहीं? एडवर्टाइजमेंट. हम धार्मिक है. तीसरा है विधिहीनम असुष्टान्नम मंत्रहीनम अदक्षिणम श्रद्धा विरहितम यज्ञम तामसम परिचक्षित. यात भरपूर दिलेलं आहे की फर्स्ट थिंग शास्त्राची उपेक्षा करून प्रसाद वितरित न केल्यानं वाचून. तर यज्ञ म्हणजे प्रसादाला. यज्ञात मंत्र उच्चारण पण नाहीये. आणि जे काय म्हणतात त्याला उपाध्याय किंवा जे काय म्हणतात त्याला गुरु जे आहेत त्यांना दक्षिणा पण नाही दिल्या. आणि त्या यज्ञामध्ये श्रद्धाही नाही. जसं मी म्हटलं, अरे तू देत संपवा एकदा तर. तसं नाही. तर अशा अशा यज्ञाला काय म्हणू? तामसिक यज्ञ. तर या व्यक्तींना फळ मिळणार नाही, कारण ते काय आहे नावासाठी केलं. तप देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचम आर्जवम ब्रह्मचर्य अहिंसा शारीरम तप उच्चते. तर देवद्विज देवतागण म्हणजे भगवंत, द्विज ब्राह्मण, गुरु आणि प्राज्ञ म्हणजे जे पूज्य व्यक्ती, पिता माता वरिष्ठ सगळ्यांना पूजनम म्हणजे सगळ्यांची पूजा करणे, जसे त्यांना मान देणे, सगळ्यांची पूजा करणे. शौचम पावित्र्य म्हणजे क्लेनलीनेस. आर्जवम म्हणजे व्यक्तीने सरळ राहायचं, सरळ इन द सेन्स कुठलाच कपटीपणा नाही. हे. आणि अहिंसाच ब्रह्मचर्य शरीर अहिंसाच हे शारीरिक तप आहे. हे सगळ्यांनी केलेच पाहिजे, म्हणजे जर सात्विक असेल. अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रिय हितम च यत् स्वाध्यायाभ्यसनम चैव वाङ्मयम तप उच्यते. वाचिक तप काय आहे? फर्स्ट थिंग आपल्या कुठल्याही शब्दाने दुसऱ्याला काय करू नये, दुखवू नये. अनुद्वेग उद्वेग करू नये. तो झाला उत्तेजित करू नये. काय असतं, हिटलर काय केलं होतं? हिटलरने जर्मनीला उत्तेजित केलं. फक्त एकच वेळेस पाहिजे, असा त्यांनी ते भाषण करायचं की फक्त जगात फक्त जर्मनच राहायला पाहिजे. तर सगळे नॉर्मल होते ते म्हणे येस. त्याला म्हणतात उद्वेग करम. पण आपल्या वाक्याने अनुद्वेग करम सत्यम, सत्य बोला नाही. प्रिय हितमचे इतरांना हितकारक पाहिजे तुमचं बोलणं. आणि स्वाध्याय या व्यसनमचे
इतरांना क्षुब्ध न करणारे आणि स्वाध्यायाचा अभ्यास करणे, हे वाङ्मय तप आहे. वेद पठण करत नाही. मानस, मनाचं हे काय आहे? तप. मनप्रसाद सौम्यत्व, मौनम आत्मविनिग्रह, भाव संशुद्धी रीतेत तप मानस. समाधानी राहणे ही तपश्चर्या आहे मनाची. सौम्यत्व, परत सरळपणा आलाय. इतरांशी दुटप्पीपणाने न वागणे. मौनम, मौन ऍक्च्युली काय आहे? आपण म्हणू की शाब्दिक म्हणजे तुम्ही वाङ्मय तप केलं की ठीक आहे, मी बोलणार नाही. पण मन जे आहे हे आतमध्ये बडबड चालली, तर तो आतून एवढा लाल होईल, म्हणजे बेसिकली अरे रागीट होईल. तर मौनम म्हणजे बेसिकली फक्त कृष्णाबद्दल विचार आणि चर्चा करणं. आत्मविनिग्रह, आत्मसंयम. अरे आज एकादशी आहे ना, मस्त भजी पकोडा होतोय, किंवा बेसिकली जे काय असेल, पराठा होतो, किंवा जे काय असेल, तर त्याचा आत्मसंयम पाहिजे. आज नाही खाणार तो, आज अन्न नाही खाणार, आहे की नाही? तर तो आत्मसंयम पाहिजे. आणि भाव संशुद्धी रीते, की आपल्या जीवनाचा एकमेव उद्देश काय पाहिजे? की या इंद्रिय म्हणजे प्रत्याहार करून आत्म्याच्या गरजांकडे लक्ष देणे. भाव संशुद्धी, आपलं सगळं बॅलन्स पाहिजे. शरीराची काळजी घेण्याच आहे. म्हणजे जसं एक कार आहे आणि माणूस आहे, त्याला जायचं आहे, तर कारची पण काळजी घ्यावी लागेल. पेट्रोल टाका, डिझेल टाका, किंवा ऑइल टाका, टायर मध्ये हवा पाहिजे. पण त्याच्यात ते क्लीन बनत बसायचं नाही, त्याला जायचं आहे आपल्याला एका ठिकाण दुसऱ्या. त्याच प्रकारे शरीराची काळजी घेणे, पण आपला कॉन्शियसनेस, चेतना, भाव काय काय तो शुद्ध झाला पाहिजे, तो भौतिक नसायला पाहिजे. तर हे आहे मानव मानस उच्चते. जर मन जे आहे शुद्ध नसेल, तर आपल्याला मन नेत आहे दुसऱ्या शरीरात, दुसऱ्या मनच नेतात बेसिकली. मन इन द सेन्स आपण या पूर्ण सूक्ष्म शरीराला म्हणू शकतो. त्याच्यात तो शुद्धीकरण नाहीये, भौतिकता आहे, इच्छा आहे, भरपूर जडलेल्या आहे. दुसऱ्या अनेक शरीरांमध्ये आपण प्रवास करायला लागतो. म्हणून भावशुद्धी तो आपली तपश्चर्या आहे. म्हणून याचा उपाय काय आहे? तर आपलं जे जीवन आहे ते शास्त्रानुसार ठेवणे, शास्त्राचा अभ्यास करणे, अधिकृत व्यक्तीकडनं शास्त्र अध्ययन करणे. त्यानंतर येते श्रद्धया परया तत्त्वं तपस्तत्त्रिविधं नरे अफलाकांक्षी सात्विकम परिचक्षते. भौतिक लाभाची आकांक्षा न ठेवणाऱ्या व केवळ परमेश्वरा प्रित्यर्थ कर्म करण्यात युक्त असलेल्या मनुष्यांनी दिव्य श्रद्धेने केलेल्या या त्रिविध तपाला सात्विक तप म्हणतात. तप काय आहे? हा कसा पाहिजे? फक्त भौतिक लाभ याची अपेक्षा न करणे, आणि फक्त परमेश्वरासाठी. तर सगळीकडे आपल्याला हेच दिसत आहे. निस्वार्थ, निस्पृह, आहे की नाही? निस्पृह कार्य करते. हे कार्य करायला आपण, अरे प्रसाद आहे का, किंवा मला टॉप काहीतरी हे मिळेल का, जागा, समोरची जागा. तो कार्यकर्ता जो आहे तो व्हॉलेंटिअर म्हणजे काय पाहिजे? निस्पृह. मी फक्त आलोय. असे बरेच संस्था आहेत, त्यात लोक म्हणणार अरे मला काहीतरी श्रमदान करायचं या, तर त्यांना काय अपेक्षा नसते. त्या प्रकारे तो सात्विक तप. सत्कार मान पूजार्थम तपोदंभेन चैव यत् क्रियते तत् तदिह प्रोक्तम राजसम चलमध्रुव. पण जो राजसिक तप काय? सत्कार, मान आणि पूजा व्हावी आहे म्हणून दंभाने जे तप करतात त्याला राजसिक म्हणतात. अशी तपे असतील तसेच क्षणिक असतात. आपण उदाहरण देऊ शकतो कशाचं? हिरण्यकश्यप, हे की नाही? क्षणिक त्याने तप केला, जो काय असेल तो, म्हणजे म्हणजे म्हणतात तप तो दुसऱ्यांचा लाभार्थ नाही केला, स्वतःच्या हेतूसाठी केला. म्हणजे तो अस्थिर होता, अस्थिर तप. आणि कशासाठी होता? मान, पूजा आणि सत्कार. मला इंद्रप्रथ पाहिजे, तिन्ही लोकांचा स्वामी बनायचा. तर हे राजसिक तप झालं. मूढ ग्राहेण आत्मनो यत पीडया क्रियते तप परस्योत साधनार्थम वा तत्तामसम उदाहरण. जो तप आत्मपीडा करून किंवा इतरांच्या विनाशार्थ अथवा इतरांना व्यथित करण्यासाठी मूर्खपणे
जी तपे केली जातात त्यांना तामसिक तपे म्हणतात. परत हिरण्यकशिपूचं आलेलं आहे इथे उदाहरण, अविवेक तप केलेलं आहे, अमर होण्यासाठी त्यांनी केले खडतर तपश्चर्या आहे. तर आत्मपीडा हे तामसिक उदाहरण आहे, तामसिक तप आहे तो, आणि इतरांना विनाश. असुर हेच करतात, जसं आता उदाहरण काय म्हणू शकतो आपण की अं, तो जो एक राक्षस होता, तो काय करत होता, त्याचं नाव काय होतं, वृकासूर, वृकासूर. तो शिवजींना प्रसन्न करण्यासाठी त्याने काय केलं, एक यज्ञकुंड म्हणजे किंवा शेकोटी पुढे आणि स्वतःच्या मांसच कापून त्यात टाकत होता. तो स्वतःला काय करत होता, इजा करत होता. आणि त्यांनी काय करायचं नंतर वरदान मागितलं, इथं ज्याच्या डोक्यावर मी हात ठेवेल त्याचं डोकं 100 तुकडे झाले, इतरांचा विनाशार्थ, आणि स्वतः आत्मपीडा करत. तर हे झालं तामसिक तप. दानम हे खूप महत्वाचं आहे. दातव्यम इति यद दानम दीयते अनुपकारिणे देशे काले च पात्रे च तद दानम सात्विकम. सात्विक दान काय आहे? कर्तव्य गृहस्थ म्हणजे दान केलेच पाहिजे. कारण प्रत्येक कार्य, कुठल्याही कार्याने आपण जे धन अर्जन करतोय त्यात कुठल्या ना कुठे काय होत आहे, बेसिकली कर्माचा म्हणजे बेसिकली रिॲक्शन येणार. तर त्यासाठी त्याचं कर्तव्य म्हणून त्याला दान देणे. पण ते कसे देणे, योग्य व्यक्तीला, योग्य स्थळी, देशे कालेचे पात्रेच. तो पात्र व्यक्ती पाहिजे, योग्य स्थळी, योग्य काळी, है ना. नाही तर असे कुठल्या अशुभ ठिकाणी नाही जायचं, आणि अशुभ काळी पण नाही जायचं. अशुभ व्यक्ती म्हणजे अपात्र व्यक्तीला न देणे, कर्तव्य म्हणून देणे. आणि फर्स्ट थिंग सगळ्यात महत्वाचं आहे, प्रति उपकारार्थ नाही पाहिजे. तुम्हाला याच्यात फायदा, त्याचं उदाहरण देतो मी, सुंदर उदाहरण. आम्ही परिक्रमा करत होतो पुढे, अं, आपला बरसा हे गोवर्धन परिक्रमा. तो खूप म्हणजे सकाळी सकाळी झालं, कधी 12 12 साडे 11 वाजता आमची झाली. तर जशी आम्ही आमची संपते ना आपलं तिथे, तर तिथे ना ते ज्यूस ज्यूस वाटत होते, टेबल होता ज्यूस घ्यायचा, तुला नाहीच आहे, नाही 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 लो आहे. तर आमच्यातला ते म्हणलं ठीक आहे बा, एकाने घेतलं. तर एक जो दुसरा होता तेवढा नाहीच आहे, अरे नहीं पीना थोड़े नहीं, क्या क्या सब अकेले लेके जाएंगे क्या सब पुण्य. अरे हा शब्द मी कधीच विसरणार नाही, क्या सब आपको अकेले पुण्य लेके जाना है क्या. क्या, उसने कहा आधा जो भी पुण्य हमको लेने का है. किया किसने, बोले परी तर प्रदक्षिणा कोणी केली, तुम्ही केली, पण आम्ही देतोय तर त्याच्यात काय नाही, असं अकेले मत लेके जा. आता वेळेस विसरलो नाही मी, म्हणजे प्रति उपकारार्थ हा इतका घुसलाय आपल्या याच्यात. काय घुसलाय, कलियुगा म्हणजे निस्वार्थ, निस्पृह ह्यात खूप कमी आहे, खूपच कमी आहे. त्याला काय म्हणतात, तो सात्विक दान आहे. राजसिक यती प्रति उपकारार्थ फलम उद्देश्य वा पुन्हा दीयते च परिक्लिष्टम तद्दानम राजसम. दान प्रति उपकाराच्या अपेक्षा ठेवून कि इतना दिया, तुम्हाला अरे ये दिन में 1000 रुपये दिया तो 1 लाख रुपए हो जाएगा, म्हणजे तुमचं पुण्य, हा तो देना चाहिए. फलम उद्देश्य वा पुन्हा फळाची अपेक्षा ठेवून. आणि प्रति उपकार म्हणजे याला मी उपकार करतो, उपकार दे म्हणा, दिले नाही तर तुझं काय होणार आहे, हे की नाही. मैं हूं तो तुम है, उपकार. किंवा दियतेच्या परिक्लिष्टम, परिक्लिष्टम म्हणजे की संकुचित वृत्तीने याला देऊ की नाही, म्हणजे मु- तोंड मुरडून, हे की नाही, आला हा तर द्यावा लागला, सॉर्ट ऑफ. याला काय म्हणतात, राजसंस्कृत, राजसिक दान. तर हे दान जे आहे त्याला फळ नाही मिळाले. म्हणजे आदेश काले यद्दानम अपात्रेभ्यश्च दीयते असत्कृतम अवज्ञातम तत्तामसम दान. आणि दान जे अयोग्य वेळी दिलाय, अयोग्य स्थली दिलाय, अपात्र व्यक्तींना, आणि अनादराने, अनादराने म्हणजे हे दूर जसं दान देतोय, किंवा अनादर कसा करावा, म्हणजे एनिथिंग लाईक
अं, दान देणारा जो आहे तो असा पाहिजे की मी माझ्यावर तुम्ही उपकार करताय की तुम्ही माझं दान घ्या, दान स्वीकारेल, अशा प्रकारची एक हे आहे. एनिवे, तर तो त्याला म्हणतात अनादर करून, अवहेलनापूर्वक दिला जाणारा दान. अवहेलना पण त्याच्यातच येते, अनादर आणि अवहेलना, अवज्ञातम. तर त्यात प्रभुपाद लिहितात की तुम्ही आपण दान दिलं सपोज, तर त्या व्यक्ती मद्यपान किंवा जुगार करणार असेल तर त्याला ते तामसिक दान झालं, हे की नाही. तर एक आमच्या एक हे होते, काय म्हणतात ना, काउन्सिलर पहिले पुण्यात, तर त्या माताजी पुण्यातून तिकडे आहेत, आपल्या मुंबईहून पुण्याला आहेत. तर ते लहान मुलं येतात ना भीक मागायला, त्यासाठी तो पेढा द्यायचे महाप्रसादचा. तेवढा पेढा नाही, पैसा दो. तेवढं करण्याने तो मुलं पण असे, तर ते तेवढं पैसा खायला सब मिळतंय हमको, पैसा तो द्या नाही हमको, कुछ बाकी करणे, प्यायचे दारू आणि जे काय असतं. तर हे ते म्हणायचे की हे असं दान नाही, तेवढं नाही, लेना तो ये प्रसाद लो, यानी तुम्हारा क्या होगा, वो प्रसाद खाने से तुमको बुद्धि तो भी आएगा क्या करने का जीवन. नाही तर चलो, ते खूप पण एक दानाबद्दल आहे. भक्तिसाम सरस्वती ठाकूर म्हणतात की दान न दिल्याने काय होतं, म्हणजे समजा काहीच दिलं नाही आपण, तर त्याने आपलं हृदय कठोर होतं. तर भक्तिसाम सरस्वती ठाकूर जिथे पण जायचे कोणाच्या घरी, तो मोठा, तर नोकरांना 10,000 रुपये द्यायचे. त्यांनी काय होतं, हृदय सॉफ्ट व्हायला लागतं, आहे की नाही. एका महाराज रघुनाथ महाराज कारमध्ये जात होते, ते सिग्नलवर थांबले होते. तर सिग्नलवर येतात ना भिकारी, तर थोडा द्या द्या, तर एक ब्रह्मचारी बसले होते. महाराज म्हणे प्रसाद दो, तर महाराज नाही लाय तुला, आता लक्षात ठेवा, नेक्स्ट टाइम नसेल तर तुझे कपडे काढून देण्यासाठी. हे की नाही. ते एवढं म्हणजे यू शुड कीप प्रसाद. ते म्हणे कोणी आलं तर त्यांना प्रसाद द्या, कारण ते काय तो प्रसाद खाल्ल्याने व्यक्तीचे शुद्धीकरण. हे झालं दानम यदेश काले. जर आपण व्यक्तीला अनादराने आणि अवहेलनापूर्वक अशाप्रकारे दान दिलं, तर त्याचा काय, दानाचा काही लाभ होणार. लाभ इन द सेन्स, त्याची दान दिल्याने काय होतं, आपलं हृदय शुद्धीकरण झालंय, आपल्या जे जे काय कर्माने आपण काय करतो त्या त्यागाने आध्यात्मिक ज्ञान अवगत करण्याची आपल्याला क्षमता आहे, जी कठोर हृदयाला नाही जाणार. ओम तत्सत इति निर्देशो ब्रह्मणस त्रिविधम स्मृतः ब्राह्मणस्ता ब्राह्मणास्तेन वेदाश यज्ञाश विहिता पुरा. सृष्टीच्या आरंभापासूनच ओम तत्सत हे 3 शब्द परमसत्याचे निर्देश करण्यासाठी योजले आहे. वेदोक्त मंत्राचे उच्चारण करताना आणि परब्रह्माच्या संतुष्टी प्रत्यय यज्ञ करताना ब्राह्मण या निर्देशाचा उपयोग करतात. तर इथे म्हटलं की जे काही आपण करतोय यज्ञ दान तपह, हे सगळ्या कशासाठी करायला पाहिजे, भगवंतांच्या संतुष्टीसाठी. हा मेन सगळ्यात हेतू पाहिजे. ओम तत्सत म्हणजे परमसत्य, ब्रह्मण परमात्मा भगवान. तर म्हणून हे दान दिलं ओम तत्सत त्यांच्या, कारण सगळ्याच्या हृदयात काय परमात्मा आहे. ते आपण बघतोय की या कार्याने आपण भगवंतांच्या संतुष्टी प्रित्यर्थ हे करणे आवश्यक. तस्माद ओम इति उदाहृत्य यज्ञदान तपक्रिया प्रवर्तन्ते विधानोक्ता सततम ब्रह्मवादिना. म्हणून परमेश्वराची प्राप्ती करण्यासाठी शास्त्रोक्त विधी विधानानुसार यज्ञ दान आणि तप करणारे ब्रह्मवादी या सर्व क्रियांचा ओंकारापासून आरंभ होतो. जसं आपण म्हटलं, भगवंतांप्रित्यर्थ सर्व कर्म केल्याने सर्व कर्मांची निश्चितपणे परिपूर्णता होते, हे की नाही? तर म्हणून यज्ञ दान तप याच्यात बॅकग्राऊंड मध्ये पाहिजे आपण की हे सगळं आपण त्यांना संतुष्ट करण्यासाठी. तदित्यन अभिसंधाय फलम यज्ञ तपक्रिया दान क्रियाश्च विविधा क्रियन्ते मोक्ष कांक्षिणी. फळाची इच्छा न करता मनुष्याने तत् शब्दानुसार शब्दाद्वारे यज्ञ तप आणि दान इत्यादी विविध क्रिया कराव्या. भौतिक जंजाळातून मुक्त होणे हाच या दिव्य क्रियांचा उद्देश आहे.
तर आपलं प्रत्येक कर्म हे पाहिजे की नो पाप नो पुण्य, फक्त बहुमतांचं अकर्म. आपण बघितला कर्म, विकर्म आणि अकर्म. आपल्याला पुण्याचा साठा नाही करायचा आहे, हे ना, आणि पाप करायचंच नाही. नाहीतर या दोघांना फेडण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? म्हणून आपली जी कॉन्स्टिट्युशनल पोझिशन आहे ती प्राप्त करण्यासाठी काय करायचं आहे? प्रॅक्टिस. हे की नाही? प्रत्येक कार्य भगवंताचं. सद्भावे साधुभावे च सदित्येत्य प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणि तथा सत्शब्द पार्थ युज्यते यज्ञे तपसि दाने च स्थिति सदिति चोच्यते कर्म चैव तदर्थीयम सदित्येवाभिधीयते. परम सत्य हे भक्तिमय यज्ञाचे उद्दिष्ट आहे. तर यज्ञ म्हणजेच भगवंत परमसत्य. तर म्हणून भक्तिमय यज्ञाचे उद्दिष्ट आहे परमसत्य. ते सत या शब्दाने निर्देशले जाते. अशा यज्ञकर्त्यालाही सत असे म्हणतात. तसेच हे पार्थ परमब्रह्माच्या संतुष्ट प्रित्यर्थ केला जाणाऱ्या यज्ञ, तप आणि दान आदी कर्मांनाही सत असे म्हणतात. अश्रद्धया हुतम दत्तम तपस्तप्तम कृतम च यत् असित असदित असत इति उच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो. परमेश्वरावरील श्रद्धेविना यज्ञ, दान किंवा तप म्हणून जे काही केले जाते ते अनित्यच होय. अनित्य म्हणजे परत तुम्हाला इथे जन्म घेणे भाग. अशा कर्माला असत म्हटले जाते. आणि ते या जन्मी तसेच पुढील जन्मी सुद्धा व्यर्थच ठरते. तर ते नावापुरता केल्याने आपल्याला मोक्ष प्राप्ती मिळणार नाही. म्हणून या पूर्ण या आपण तीन गुणामध्ये बद्ध आहे हे जाणले पाहिजे फक्त. आणि असे कार्य नाही करायचे की जसा एखादा समजा म्हणतो अरे हे गाठ काढ रे, म्हणलं गाठ काढतो. काढत काढा गेला तर अजून कोणता झाला. म्हणजे तो आता पहिलं तरी काढू काढू शकत होते, आता काय झालं, आता ते इम्पॉसिबल झालंय. तसं नाही करायचं. म्हणून आपण तीन गुणामध्ये आलेलो आहे. माहित आहे राजसिक आहे, हा तामसिक आहे, हा सात्विक आहे. तर आता काय करायचं आहे आपल्याला? फर्स्ट थिंग गुंता करायचा नाही. मनुष्य जन्म म्हणजे माहित आहे, मनुष्य जन्म म्हणजे बुद्धी. त्याचा हाऊ टू ऍक्ट. ऍटलिस्ट करा सात्विक मध्ये, तामसिक राजसिक बंधन आहे. सात्विक आल्यानंतर मग शुद्ध सत्तात, म्हणजे मग तुम्हाला आपल्याला ज्ञान प्राप्त होईल की शुद्ध सत्तात कसं जायचं, आहे की नाही. तर त्या प्रकारे या जीवनामध्ये आपल्याला एक अशी संधी आहे. ही संधी यावेळेस चालू केली तर 100% असं नाही की याच जन्मी आपल्याला बघून दाम मिळणार आहे. अर्थात पॉसिबल आहे, जर आपल्यावर आहे ते. पण ऍटलिस्ट आपली काय ते आपण टिक्त केलेलं आहे मनामध्ये हे तर ती गाडी चालू आहे आता. जे 10% जे काय होईल आपलं, ती नेक्स्ट याचं चालू होऊन जाईल. हे की नाही. कारण तो मोमेंटम आहे आपला. हे की नाही. जसा एक पहाडावरून एक दगड टाकला तर तो पहिला हळूहळू येतो, नंतर तो अशी स्पीड होतो, तो थांबत नाही. तो जेव्हा मध्ये आला त्याला घेऊन जातो. तसंच ती भक्ती एकदा स्टार्ट केल्यानंतर आपलं तो हे होईल, मोमेंटम वाढेल. तर त्यासाठी सुरू करणे आवश्यक. म्हणून इथे सांगितलं की आपलं तीन गुणांबद्दल ज्ञान आहे. आपण काय बघतो आता 13 ते 18 ज्ञान योग, आहे की नाही. की पहिले म्हटलं कर्म, पहिलाच कळलं की कर्म कसा बद्ध करतो फर्स्ट 6 याच्यात. सेकंड याचा भक्तियोग बघितला की ऍक्च्युली आपल्याला पोहोचायचं कुठे आहे. तर त्यासाठी क्षणोक्षणी आपल्याला माहित पाहिजे ज्ञान की कुठे आहोत आपण, कसे बद्ध झालोय, कसे निघावं. त्याने तीन तीन याचं चालेल. तर फर्स्ट हा अशुद्ध वृक्ष काय, आपल्या इच्छा कंट्रोल करा. इच्छा शून्य होऊ शकत नाही. त्यांना फक्त काय करायचं आहे, शुद्ध करायचं. तर माझ्यासाठी नो, कृष्णासाठी. कृष्णासाठी जे सर्व आता पुढच्या अध्यायामध्ये आपला करणं आहे की कशा प्रकारे त्याग हा परिपूर्ण कसा होऊ शकतो. जसं आपण म्हणतो ना भौतिक त्याग हे सोड, तर ऍक्च्युली त्याग करायचा आहे का, तो कसा त्याग होईल. म्हणून इथे याचं नाव आहे 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग. जोपर्यंत आपण या भौतिक जगाला त्यागलेलं नाहीये तोपर्यंत मोक्ष होऊ शकत नाही. प्रभुपादांचं वाक्य आपल्याला माहित आहे की अरे गुलाबजाम राहिला एक टेस्ट करायला,
बाकी सगळं झालंय, तर तो जन्म घेऊन गुलाबजाम खायला येईल, हे की नाही? तो कम्प्लिटली नो इच्छा, त्याला म्हणतात ही त्यागाची पूर्णता. तर आता ऍक्च्युली 17 अध्यायामध्ये सगळं संपुष्टात आलेलं आहे. पण अर्जुनाला एक तुझा काय कन्सेप्ट क्लिअर, त्याला म्हणतात कन्क्लुजन, सारांश तोच आहे. तर त्याच्यात तो विचारतो, 18वा अध्याय. अर्जुन वाच संन्यासस्य महाबाहो तत्वमिच्छामि वेदितुम त्यागस्य च ऋषिकेशम पृथक केशिनि सूदन. तो म्हणतो की हे महाबाहो ऋषिकेश केशिनी सूदन, मला त्याग आणि संन्यास याचे तत्व जाण्याची इच्छा आहे. कारण त्यात अजूनही काय प्रॉब्लेम आहे का? तोंडारे कर्म केलं तर काय होईल, मी बंद होतो आणि तुम्ही मला कर्म करायला लावतात. आणि संन्यास जो आहे तो मुक्त आहे. संन्यासी जो आहे तो आधी मुक्त आहे, म्हणजे संन्यासी कार्यच करत नाही. संन्यास म्हणजे कार्य नाही असं त्याचं मत आहे. आणि कार्य केलं की तो बंद होत, हे की नाही? आणि तुम्ही मला संन्यासी होऊ देत नाही, मला कार्य करून म्हणता मुक्त व्हा. तर अजून त्याचं कन्फ्युजन, म्हणजे बेसिकली हे क्लिअर करायला तो विचार त्याचं आता झालेलं आहे क्लिअरिंग. पण आपल्यासारख्या बद्ध जीवांसाठी हे चाललेलं आहे त्याचं. भगवंत त्याला विषाद योगात टाकतात. तर भगवंत म्हणतात श्री भगवान वाच काम्यानाम कर्मणाम न्यासम संन्यासम कवयो विदु सर्व कर्म फल त्याग प्राहुस त्यागम विचक्षण. तर संन्यास काय आहे? कार्य सोडायचे नाही आहे, भौतिक इच्छांवर आधारलेल्या कर्माचा त्याग करतो. कारण संन्यासी पण कार्य करतात आहे ना, एवढं मंदिर उभारणे, एवढं ट्रॅव्हलिंग करणे, लोकां मॅनेजमेंट करणे, ते कशासाठी करतात आहे? हा, नो, भौतिक इच्छांवर आधारलेलं नाही. आणि त्याग काय, तर सर्व कर्माच्या फळाचा त्याग करणे, कर्माचा त्याग नाही करत, कर्मफळाचा त्याग करणे, त्याला त्याग म्हणतात. तुमचं उदाहरण की प्रभुपाद न्यूयॉर्कमध्ये होते तेव्हा ते न्यूजपेपरमध्ये फोटो आला, एक योगासमोर पैशाचे बंडल ठेवले त्याचे, आणि तो करताय की नको नको असा फोटो आला होता. ते म्हणा अरे क्या बडा त्यागी आहे. तो प्रभुपाद म्हणा अरे माझा फोटो काढा, टाका डॉलर, आणि मी असा त्याला असा आलिंगन करता असं फोटो टाक, हे की नाही? आणि तो म्हणतात अरे मला माहित आहे हे पैसे कसे खर्च करायचे, हे की नाही? तो त्याग करून फायदा नाहीये. ते सगळी सगळी प्रॉपर्टी कृष्णाची आहे, ती ती कशी युज करायची तो खरा त्याग आहे. आलं का लक्षात? तर हा हे सगळं तर आपलं कार्य करतोय त्याचं काही ना काही फळ मिळेल, ते मला नको आहे. आपलं फळ काय आहे? एकमेव भगवंत संतुष्ट झाले का, दॅट इज माय फळ, कर्मफळ, दॅट इज माय सॅलरी, असं आहे. तर त्यासाठी भक्तीराव ठाकूर म्हणतात की माझे कर्म मला दुःख देत असेल, म्हणजे माझं ते ड्युरिंग भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी मी दुःखात आहे तरी मी सुखी आहे. जसं आता उदाहरण आता आपण बघितलं चंदन, चंदन यात्रामध्ये आपण गोपालजींना चंदन लावतो, पण ते चंदन काढताना आपल्यातून घाम निघतो, हे की नाही? चंदन निघताना होतं काय, लोक घामाघूम होतं, पण तरी आनंदी असतात का? कारण हे चंदन भगवंतांना शीतलता देणार आहे, हे की नाही? तर हे जे हा जो प्रकार याला भक्ती म्हणतात. की स्वतःच्या सुखदुःखाचा विचार नाही करणे, ते आपल्या कार्य जे आहे भगवंतांना संतुष्टीसाठी आहे, त्याला भक्ती म्हणतात. तर हे झालं, लक्षात आलं की विद्वजन संन्यासाला काय म्हणतात, तर भौतिक इच्छांवर आधारलेल्या कर्माचा त्याग करणं, त्या त्यागाला संन्यास म्हणतात. आणि सर्व कार्यांच्या फळाचा त्याग करणं म्हणजे त्याग आहे. त्याजम दोषम वरिते के कर्म प्राहुर मनीषिणा यज्ञ दान तप कर्म न त्याजम इति चापत. आता याच्यात काही विद्वजन ना जे म्हणतात अरे, जसं आपण बघलं काही जे संन्यासी आहेत ते हिमालयात राहतात, ते म्हणतात हम लोग गोपीन कंठाश्रितो, संसारामध्ये नाही पाहिजे, मायामध्ये पडू, हम लोग अपना अपना. तर ते यज्ञ जाणत, तर हे सकाम कर्मांना दोषपूर्ण समजून ते त्यागून देत, याच्या दोष संसारात नाही राहत. सर्व प्रकारच्या सकाम कर्मांना दोषपूर्ण समजून, म्हणून इतर विचार म्हणतात यज्ञ दान तप अशा कर्मांचा कधी त्याग करू नये. पण ती कशासाठी करणे?
बघून त्याचा त्याग करू शकत नाही आपण. निश्चयम सुडुमे तत्र त्यागे भरत सत्तमा, त्यागो ही पुरुष व्याघ्र तिरवित संप्रती. तर आता भगवंत एक समजा, आता माझं मत आहे या त्यागाबद्दल, माझा निर्णय आहे. कारण शास्त्रामध्ये 3 प्रकारच्या त्यागांचे वर्णन केलेले आहे. फर्स्ट त्याग, यज्ञ दान तप कर्म न त्याज्यम कार्यमेव च, कार्यमेव तत्, यज्ञो दानम तपश्चैव पावनानि मनीषिण. यज्ञ दान तप या स्वरूपाच्या कर्मांचा त्याग करू नये, कारण ती कर्मे केलीच पाहिजे. ही कर्मे महात्म्यांना देखील पवित्र करतात, म्हणजे अजून शुद्धीकरण. तुम्ही म्हणता का की अरे एकदा घर स्वच्छ केलं की आता करण्याची गरज नाही, क्लीन क्लीन अजून क्लीन अजून क्लीन वाटेल की नाही, एकदम चकाचक. जसं गुंडीच्या मार्गाने जेव्हा होत होतं, तर महाप्रभूंनी ते सगळ्यांनी एकदा झाडलं, दुसऱ्यांदा झालं परत निघालं, तिसऱ्यांदा झाडलं तरी एवढं निघालं, मग नंतर पाणी टाकून स्वच्छ धुवून. तर बेसिकली जेवढं स्वच्छ, तर त्याच प्रकारे आपलं हृदय पण हे अजून स्वच्छ करण्यासाठी यज्ञ दान तप करण्याच आहे. नाही केलं तर अजून माया भौतिकता घुसत. उदाहरणार्थ दिलंय. आता यात प्रभुपाद 2 गोष्टी लिहितात की सर्वजण जे आहे हे कम्प्लिटली भगवंतांना काय करू शकत नाही, समर्पित होऊ शकत नाही, हे की नाही. तर त्यांच्यासाठी काय दिलेलं आहे, ठीक आहे, गृहस्थ आश्रम आहे है ना, विवाह यज्ञ आहे. तर तो विवाह यज्ञ करणे आवश्यक आहे. कारण प्रभुपाद लिहितात की अं, जे लोक त्याचा त्याग करू शकत नाही, त्यांनी त्याचा त्याग करू नये. म्हणजे नाही मी पण नाही करत, पण तो तसा भक्तीमध्ये येऊ शकणार नाही. तर निम्न स्तरावर असताना अशा यज्ञाचा त्याग करणे उचित नसते, हे की नाही. आता दुसरं उदाहरण दिलंय की संन्यासी जो आहे तो त्याला एक स्ट्रिक्ट काय असतं की स्त्रियांशी संग न ठेवणे. पण आता तो संन्यासी त्याचे शिष्य आहे फक्त, पण शिष्य जो आहे तो संन्यासी होऊ शकत नाही. मग त्याला त्याचा विवाह यज्ञ करून देणे आवश्यक आहे. तर अशा काय म्हणतात त्याला, अशा कार्यांना लोकांनी काय नाही करू, काय म्हणतात त्याला, त्याचा त्याग न करणे. त्याला मी कसा करून देऊ तुला. प्रभुपादांनी आपल्या शिष्यांचे काय करून दिले, विवाह करून दिले, कारण त्यांना माहित आहे हे तसे करणार नाही, हे भक्त होऊ शकत. एनिथिंग, यज्ञ जाणं तप जर आपल्याला आध्यात्मिक गोष्टीसाठी प्रगतीकारक आहे, ते केलेच नाही, ते होतं. त्याच प्रकारे सुपात्र मनुष्याला दान दिले तर आध्यात्मिक जीवन प्रगती होते. एतान्यपि तू कर्माणी संगम त्यक्त्वा फलानी च, कर्तव्याने ती मे पार्थ निश्चितम मतम उत्तम. तर बेसिकली आता इथे काय दिलेलं आहे, तर इथे तपश्चर्या कोणाची आहे, अर्जुनाची. की अपोनंट त्याचे भाऊ बहीण आहे, जे काय त्याचे नातलग आहे, आणि ते त्याचं कर्तव्य आहे. आणि कर्तव्य काय की त्याच्या प्रजेला योग्य मार्गावर नेणे. तर त्यासाठी आता तो म्हणू शकत नाही की अरे यांना मारणे म्हणजे काय होईल, उचित नाही. तर नाही, ते त्याला तर करणे भाग आहे. ते आपण पुढे बघूया कशा प्रकारे. ही सर्व कर्मे कोणत्या प्रकारची आसक्ती आणि फलाची अपेक्षा विना केली पाहिजे. परत तेच रिपीटेड तेच आहे. ही कर्मे कर्तव्य बुद्धीने केली पाहिजेत, हे माझे अंतिम मत आहे. यज्ञ जाणत आपण परत 17व्या ते सांगितलं, 18व्या ते कर्तव्य म्हणून करा, फळाची अपेक्षा नका करू, माझ्या संतुष्टीसाठी करा. 3 गोष्टी म्हणा. नियतस्य तू संन्यासम कर्मणो नोपपद्यते, मोहातस्य परित्याग तामस परिकिंच. आपले जे नियत कर्म त्यांचा कधी त्याग करू नये. मोहवश होऊन जर मनुष्याने आपल्या नियत कर्माचा त्याग केला तर त्याला तामसिक त्याग म्हणतात. उदाहरणार्थ, संन्यासाला म्हणलं की तू स्वतःसाठी अन्न नाही बनवू शकत, तुला भिक्षा मागणे, ठीक आहे. पण भिक्षा मागून तो भगवंतांसाठी अन्न शिजवू शकतो प्रसाद. जसं सनातन गोस्वामी काय करायचे, भिक्षा मागायचे, पीठ त्याचे काय बाटी बनवून त्याला शेकायचे आणि ते मदन मोहनला द्यायचे, आहे की नाही. तर ते म्हणतात अरे हे कसे काय करतात, अरे ते ते करणे भाग आहे. ते त्यासाठी त्याला प्रतिबंध न करणे. जर आपण समजलं की या विविध कर्माचा त्याग केला तर ते तामसिक तमगुणी कर्म झाले समजा. तर बघणे की भौतिक सुखाच्या साठी करलेल्या कर्माचा त्याचा त्याग करतो.
तर प्रभुपाद लिहितात की स्वतःसाठी गगनचुंबी इमारती मांडणे म्हणजे तो ते कर्म न करणे, पण भगवंतांसाठी तुम्ही बांधा, असं आहे. नेक्स्ट, दुःखम इति एव यत् कर्म काय क्लेश भयात् त्यजेत् सकृत्वा राजसं त्यागम नैव त्यागम फलम. जो मनुष्य नियत कर्मांना कष्टप्रद समजून किंवा ते शरीराला क्लेश देतील या भीतीने त्याचा त्याग करतो, त्याने रजगुणात त्याग केला आहे असं समजा. असे कार्य कधी त्यागाच्या उन्नतीच्या दिशेने नेत, त्याला त्याग म्हणायचं म्हणूच शकत नाही. तसं तो उदाहरण दिलंय की प्रभुपाद देतात की अरे, कार्य केल्यानंतर सकाम कर्म केले म्हणजे आता प्रभुपाद उदाहरण देतात की एक आपले सत्स्वरूप महाराज आहेत. सत्स्वरूप महाराज बोस्टनमध्ये एकमेव व्यक्ती होते जे ब्रह्मचारी होते जे जॉब करायचे आणि मग म्हणजे बेस्ट आहे म्हणजे स्वतः. तर बरोबर ते म्हणाले की मी आता जॉब सोडतो. प्रभुपाद म्हणे अरे, जॉब सोडून काय काय करणार, तू जे करतोय ते काय, ती पण एक सेवाच आहे. ती काय करतायत त्यांनी की पैसे जे येतात आहे ते कृष्ण भावनेमध्ये वापरता येतो. ते द्यायचे सॅलरी येऊन काय करायचे, हा चला यार किरणाचे गेले, पेट्रोलमध्ये गेले, त्यांचे पैसे ते काय करायचे ते त्या बोस्टन टेम्पल मध्ये वापरायचे. तर म्हणून असं करून अरे तू कोण करेगा कर्मीन सोबत कोण काम करेल. तर हे दुःख क्लेशदायक समजून त्याचा त्याग करू नये, ते राजसिक त्याग. तर मेन काय झालेलं आहे की तो स्वतःसाठी नाही करत आहे, भगवंतांसाठी करतो. उदाहरणार्थ दुसरं म्हटलं की अरे सकाळ सकाळी उठून कोण करणार जपा, तर तो पण राजसिक झालेला आहे. त्यात ते असे कार्य सोडून देणे एवढा राजसिक त्याग. तर कार्यांना कष्टप्रद समजायचे नाही, कारण नाही. रजोगुणी कर्माचे फळ नेहमीच क्लेशदायक असते. जर एखाद्याने त्या भावनेने कर्माचा त्याग केला तर त्या त्यागाला फळ लाभत नाही. कार्यम इति एव यत् कर्म नियतम क्रियते अर्जुन संगम त्यक्त्वा फलम चैव स्वत्याग सात्विको मतः. ज्यावेळी मनुष्य नियत कर्म करायलाच हवे म्हणून करतो, कर्तव्य म्हणून सर्व प्रकारची भौतिक संगत आणि फळाची आसक्ती सोडून देतो, त्या त्यागाला सात्विक समजलं जातं. जसं उदाहरण दिलं की एखादा बिझनेसमॅन आहे तो, आणि दुसरा एक दुसरा आहे तो अभक्त आहे. दोघेही करोडो कमवतात आहे. पण एकाच आहे की अरे करोडो कमवून मग स्वित्झर्लंडला फिरून यायचं किंवा काय सगळं, कारण ते टॅक्सचे पैसे काय करणार तो, म्हणजे जे काय प्रॉफिट तर तो सगळे फिरून यायचं म्हणजे पैसा खर्च झाला पाहिजे. दुसरा आहे तो म्हणतो तोही तेच करतोय, सगळा आपण जॉब करतोय पण सगळा पैसा काय कशासाठी, भगवंतांच्या प्रचारासाठी. तर हे सात्विक झालेलं काय, त्याचं कर्तव्य म्हणून कर्म करताय. कारण सगळे व्यक्ती जे आहेत हे सतत कृष्ण 24 तास कृष्णामध्ये मन आणि बुद्धी केंद्रित करू शकत नाही. कारण त्यांच्यात काय कर्म करण्याची ते त्यांची वृत्ती आहे, स्वभाव आहे. पण तरी त्याचे शुद्धीकरण काय होऊ शकतं, फळाची अपेक्षा नाही. सिंपल. तो कर्मफळ श्रीकृष्णांना अर्पण करतो, तो दिव्य स्तरावर जातो. ती स्टेप आहे, आपण बघितलं कुठल्या याच्यात बघितलं, 12 अध्याय आहे की नाही. फर्स्ट थिंग, जो पण आपले कर्मफळ आहे ते तुम्ही कृष्णाला नाही देत. अरे तर मग हॉस्पिटलला द्या, अनाथ आश्रममध्ये द्या, कुठेतरी द्या. त्याग, तो त्याग आवश्यक. तर फर्स्ट थिंग कृष्ण म्हणतात अरे मला मयर पित मनोबुद्धी, मला सगळं काय मला आसक्त हो, ते सगळं नाही म्हणत तर ठीक आहे बाबा. तो काय कर, तू नियामक तत्वांचा पालन कर. ठीक आहे, ये बाबा मंदिरात ये, सकाळी सकाळी 16 माळा जप कर, 4 महिन्यांचं पालन कर, थोडं येई नाही होत, थोडं मग माझ्यासाठी कर्म कर. हे जसं कारखान्यात काम कर आणि कर्मफळ मला दे. थोडं तेही नाही देऊ शकत लोक, मला आमच्या घरचे शिव्या देत, काय कृष्णा कृष्ण देत, थोडं ऍटलिस्ट मग कुठलं तरी सत्कार्यासाठी दे. तर हे देशील तर पुढे येशील, मग कृष्णाला देशील. कृष्णाला देता येईल तर नियामक तत्व येईल. आता किती माळा करतो, एक एक माळा 4 वर्ष झाले, आणि आता तरी 4 कर पुन्हा, आता करतो. असं करत करत तो 16 वर आहे.
हळूवार ते 16 माळा करतो, सगळं हे पालन करत करत तो आसक्त होईल. त्याला आता 1-2 तास झाले लेक्चर मध्ये, मला बोर नाही झालं. म्हणजे काय झालं, कृष्णाबद्दल आसक्ती वाढते. तर हे हळूवारपणे 4ही स्टेप मध्ये कृष्ण म्हणतात ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, पण चालू कर, त्या स्वतःसाठी करणे बंद कर, नाही तर आसक्त तो निधीच येणार. हळूवारपणे लोकांना ट्युशन लावताना काही लोकांना म्हणतात एक क्लास झाला की तो म्हणतात झालं, काय म्हणतात अरे काही समजलं नाही तर ट्युशनला जा. परत ट्युशन मध्ये त्याला अच्छा अच्छा अभि ऐसा है क्या, मग तो तसा पास होईल. काही जण पटाक से हे होतं, लाईक दॅट. हा, न द्वेष्ट कुशलम कर्म कुशले नानुसज्जते, त्यागी सत्वम समाविष्टो, मेधावी छिन्न संशय. आता सत्वगुणात स्थित असलेला बुद्धिमान त्यागी अशुभ अशुभ कर्मांचा द्वेष करत नाही, आणि अथवा शुभ कर्मात आसक्तही राहत नाही. अशा बुद्धिमान त्यागी मनुष्याला कर्माविषयी काहीच संशय नसतो. काय लिहिलेलं आहे की जो बुद्धिमान त्यागी जो आहे तो, हे कार्य काय आहे अशुभ कर्माचं, जसं आता बोलतोय की अर्जुन म्हणतोय मला मारायचं आहे, कोणाला मारायचं आहे, सगळे नाचलं कसं, तर त्याच्यानुसार तो म्हणतो अरे अशुभ आहे. पण कृष्ण म्हणतो अरे हे अधर्मी आहे. तसं एक सुंदर उदाहरण दिलंय की कोणीतरी म्हटलंय की कृष्ण भीष्माला दर्शन द्यायला आले, तेव्हा त्याच्या त्या बाणशेवर होतं ना, त्याचं पूर्ण अशुद्ध रक्त, जे धृतराष्ट्र दुर्योधनाचं ते पगार खाल्ला होता, ते सगळं चाललं गेलं. मग कृष्ण आले. आलं का? आणि मग भगवंतांनी दर्शन. तर बेसिकली सांगणं, विदूर पण विचार केला की अरे डायरेक्ट द्वारकेला जाऊ शकलं. विदुराला जेव्हा हाकलून दिलं दुर्योधनाने, त्यांनी काय केलं असतं, आहेत माझा पोतळ्या, द्वारकेला जातो हे की नाही. म्हणे, नाही नाही, मी आता यांच्यासोबत राहून दूषित झालो, पहिले तीर्थयात्रा, हे की नाही. तर त्याप्रमाणे तो द्वेष करत नाही आणि शुभ कर्मात आसक्ती राहत नाही. आलं. त्याला म्हणतात, त्याला कर्माविषयी संशय नसतो. तर जीव म्हणजे कर्म करणेच आहे, त्याचा तत्व आहे हे फक्त स्वामींसाठी करताय, हे फिक्स असतं, संशय नसतो त्यात. नाही देह वृथा शक्यम त्यक्तुम कर्माणि अशेषतः, यस्तु कर्म फल त्यागी स त्यागी इति अभिधीयते. देहधारी जीवांना सर्व कर्मांचा त्याग करणे खरोखर शक्य आहे. आपण करू शकत नाही त्याग, कार्य करणार, शरीर यात्रा पिचते, आपले शरीरच कार्य करणार नाही जर आपण, नाही नाही. एक एक तो हे होता, काय त्याचं नाव, गिनीस वर्ल्ड वर्ल्ड रेकॉर्ड असतो ना तो, तर त्यात एका जण तेवढे नख त्यांनी अशी एवढी वाढवली होती, त्याचा गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड. पण काय झालं, ते वाढवता वाढवता त्यांनी तो कामच नाही केलं, त्याला पॅरालिसिस झालं. पण तरी त्यांनी चालू ठेवलं. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आलं पाहिजे की माझी नख खूप मोठी झाली, लेफ्ट लेफ्ट हँड. उदाहरण आपण काय बघतो की वापरलं नाही शरीर तर त्याचा काही उपयोग होणार नाही, म्हणून कार्य करणे आवश्यक आहे. परंतु जो कर्मफळाचा त्याग करतो तो खरा त्यागी आहे. खरा त्यागी कोण आहे? फळाचा त्याग, कर्माचा नाही. फळाचा त्याग करतो तो खरा त्यागी. तर तो त्यागी नाही आहे. काय करतोय, पेपरमध्ये काय आलं, अरे पैसा नको, तो त्यागी नाही आहे. जो काय करतो, सर्व पैशाचा उपयोग भगवंतांच्या संतुष्टीकडे, तो त्यागी आहे. स्वतःसाठी नाही, नाहीतर युक्त ठीक आहे एवढे थोडे इकडे आणि थोडे माझ्यासाठी, तो त्यागी नाही आहे, हे लक्षात ठेव. सगळं भगवंतांसाठी युज करणे. जर हे केलं नाही तर काय होतं आपल्याला, अनिष्टम इष्टम मिश्रम च त्रिविधम कर्मण फलम भवत्ति त्यागिनाम प्रेत्य न तू संन्यासीनाम क्वचित. जर हे केलं नाही तर त्यागेला काय होईल, सुख दुःख आणि मिश्र आपल्याला अनुभव येतात, हे की नाही. आपल्या जीवनात कधी कधी अरे मस्त चाल रहा है, नंतर असं सगळं गडबड चाल रहा है, आणि कधी कधी मिक्स होतं, सुख पण आहे दुःख पण आहे. तर हे इष्ट सुख, अनिष्ट दुःख आणि मिश्रमच, हे अनुभव कर्मफळावरचे आपले आहेत. हे कर्मफळ आहे, आपण कोणी देत नाहीये ते, तुम्हीच केलेलं आहे कर्म, ते आपल्याला येत आहे परत. परंतु जे संन्यास आश्रमात आहे त्यांना कर्मफळाचे सुख अथवा दुःख भोगावे लागत. का? असलीच
जो संन्यास आपण बघितला. कारण कारण काय, ते त्यांचं त्यांचं पूर्ण मेन काय अन्न शिजत ते हे फक्त भगवंत काय जे काय सगळं पाहिजे कशासाठी भगवंत. म्हणून त्यांना ते सुख मी म्हटलं ना, पुण्य नाही ना पाप नाही, दोन्ही नील झिरो, तरच आपण भगवंतामध्ये जाऊ शकतो. पण इच्छा ठेवली तर काय ना काय मिळेलच, इष्ट किंवा अनिष्ट किंवा मिश्रण. म्हणून आता कर्म काय ते बघू. हा कर्म, कर्माचा कन्सेप्ट आपण म्हणतो मी केलं, हे घर मी बांधलंय माझ्या कष्टाने घाम खून हे रक्ताने बनवलंय असं म्हणतात ना लोक. तुला काय माहित आहे 5 पैशाची किंमत. ठीक आहे? तर करता करता आहे हे असतं. तर प्रभुपाद भगवंत म्हणतात की कार्य कोण करत. पंचैतानी महाबाहो कारणानी निबोध मे सांख्ये कृतांते प्रोक्तानी सिद्धये सर्व कर्मणा. कुठलेही कर्म जे आहे ते सिद्ध होण्यासाठी 5 कारण असतात. कुठली, अधिष्ठानम म्हणजे शरीर पाहिजे, हे की नाही. तथा कर्ता, कर्ता म्हणजे आत्मा, तो आत्मा शरीराद्वारे कार्य करतो. करणमच पृथक विधम, साधन पाहिजे, हे की नाही. शरीर आहे, कर्ता आहे, पण विविध इंद्रिय पाहिजेत. इंद्रियां थ्रू करतो ना तो साधन. पृथक विधम विविधांश पृथक चेष्टा, हे सगळं असताना आपल्याला लगेचच मिळतं का काही, अनेक प्रयत्न करतात. विविध चेष्टा प्रयत्न करतात. पण हे केल्यानंतरही सगळ्यात महत्वाचा 5वा, दैवम चैवात्र पंचम. सगळ्यात महत्वाचा दैव म्हणजे परमात्मा जो हृदयामध्ये आपला आहे. तर शेवटी परमात्म्याच्या इच्छेवर आपली कर्म अवलंबून आहे. का सांगा. परमात्म्याची 2 लक्षणं, ज्याच्यात एक हा येतोय परमात्म्याची इच्छा. काय ती परमात्म्याची लक्षणं आपण प्रश्न दिलाय ना, तो कुठलं लक्षण येत आहे. गुणधर्म लक्षण जे काय असेल म्हटलं. काय म्हणलंय भगवंत, काय प्रत्येक कर्माला काय करतात आहे. कुठलेही कर्म तुम्ही म्हणा रात्री अंधारात करतो, होईल का ते. काय ते, हा उपदृष्ट. आणि तो उपदृष्ट म्हणजे साक्षी, सगळ्या गोष्टींना साक्षी येते, हृदयात सगळ्यांना माहित. आणि दुसरं काय, अनुमंता म्हणजे अनुमती देणारे, म्हणून त्यांच्या इच्छेवर अवलंबून आहे, हे की नाही. तर त्यांची इच्छा नसेल तर काहीच होणार नाही. तरी करता हाच काय बद्ध होतो, जी तीव्र इच्छा, हे की नाही. जसं थोडा अरे अरे बाहेर पाऊस चालू आहे, जाऊ नको सर्दी होईल. थोडं नाही नाही, जायचं जायचं जायचं, जा. आल्यानंतर काय सर्दी होती, कोण कारणीभूत आहे, तो स्वतः करतात, हे की नाही. तर म्हणून आपल्या कार्याने तुम्ही भगवंतांना दोषी ठरू शकत नाही, कारण ते आपल्या त्या इच्छामुळे. पण परवानगी देणं भगवंतांच्या इच्छेनुसार काहीच होऊ शकत नाही. म्हणून दैवम हे सगळ्यात महत्वाचं. जरी करता करतोय, त्याला तो भोगावा लागतो त्यालाच. पण 5 मधील दैवम महत्व. शरीर वाङ्मनो योभिर कर्म प्रारभते नरा न्यायम वा विपरीतम वा पंचेते तसे हेतू. म्हणून असा करता शरीराने, वाणीने आणि मनाने न्याय किंवा त्याच्या विपरीत अन्यायाने असे जे काही कर्म मनुष्य करतो ते या 5 कारणांमुळे घडत असते, हे की नाही. तत्रैव सती कर्तारम आत्मानं केवलम तु यः पश्यति अकृत बुद्धित्वाम न स पश्यति दुर्मती. म्हणून या 5 कारणांचा विचार न करता ज्याला वाटतं की तो एकमेव करता आहे, तो मूर्ख आहे व तो गोष्टींना यथार्थ पाहू शकत नाही. प्रत्येक कर्माचं अंतिम कारण भगवान आहे, हे देतात. जो परमात्म्याला पाहत नाही तो स्वतःला कर्ता मानत असतो, हे की नाही. यस्य नाहं कृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते अथवापि स इमान लोकान न हंती न निबद्धते. जो मिथ्या अहंकाराने प्रेरित नाही,
ज्याची बुद्धी बंधनात सापडलेली नाही तो जगातील मनुष्यांना मारून देखील मारेकरी होत नाही. तसेच तो कर्माने बांधलाही जात नाही. मिथ्या अहंकार नाही की मी करता आहे, आणि ज्याची बुद्धी बंधनात सापडली नाही, त्रिगुणात नाही येत, तो व्यक्ती कम्प्लिटली सरेंडर्ड आहे. आदेश आदेश दो. जसं ते म्हणतात ना, तो युद्धामध्ये ना सैनिकांकडे असतात मशीन गन जेव्हा काही पण तो कॅप्टन असतो त्याच्याकडे काठी असते, माहिती नाही असं. पण तो मेन असतो, तो ज्याच्याकडे काही नाहीये, पण तो पण शूट, तर ते शूट करतात. तर त्यांनी मारलं, ते कारणीभूत नाहीये, तो कॅप्टन असतो. तो जो कमांडर जो आहे तो कारणीभूत आहे. हे फक्त आदेशाला पालन करतात. तर त्याच प्रकारे जो अर्जुन जो आहे आता काय करतोय, तो म्हणतो मला काही इच्छा नाहीये. भागवताना मी सांगतोय तू कर, धर्माचं रक्षण कर. म्हणून तो काय, तुम्हाला पाप लागणार नाही तुला. अर्जुनाचे एक युद्ध न करण्याचं कारण काय होतं, इथे सांगितलं तर मी ऐकत नाही वाटत. आता काय सांगितलं मी, इकडे पाप लागेल म्हटलं तो, हे की नाही, यांना लागेल तर पाप लागेल, नरकात जाऊ, हे काय लिहिलेलं. तर म्हणून तो म्हणतो की जर कृष्ण म्हणतात माझ्या, तुम्ही अध्यक्ष झाली काय करतोय तू धर्म रक्षणासाठी, नाही तर मी तू जा, मी स्वतःच दुसऱ्याला करेल, तू निमित्त मात्र आहे. मी आलोच कशाला इथे, धर्माचं रक्षण करण्यासाठी, अधर्म लोकांचा नाश करण्यासाठी. तुला मी श्रेय देतोय, तर कर, पाप नाही लागणार. ठीक आहे, कारण माझा ऑर्डर आहे, लाईक दॅट. ओके. पण आता हे जे कर्म आहे त्याच्यात, या कर्माला प्रेरणा देणारे पण कारण आहे. कर्म करणारच नाही कोणी लोक, पण अरे शाळेत जा, कशाला जायचं. अरे शाळेत जा तर तुला चांगले मार्क मिळाले तर चांगली नोकरी मिळून पगार पैसे मिळेल, अच्छा हो मग मी काम, हे की नाही. तर काय तर प्रेरणा देणारी कार्य आहे. त्याला म्हणतात ज्ञानम ज्ञेयम आणि ज्ञाता. ज्ञानम म्हणजे की बेसिकली या भौतिक जगात कसे शरीरासाठी आपण जगू शकतो, इन द सेन्स पैसे बिसे. ज्ञेय म्हणजे जाणण्याचा विषय. तर भौतिक ज्ञान आणि काय जाणायचं आहे ते, म्हणजे कुठल्या क्षेत्रात तुम्ही जात आहे, सपोज सायकोलॉजी, जे काय असेल, इलेक्ट्रिसिटी. आणि ज्ञाता म्हणजे जो जाणणारा. हे तीन जे आहेत, हे तीन कर्म करण्यासाठी प्रेरणा देतात विविध प्रकार. हे म्हणून याला म्हटलं आहे प्रेरणा देणारी कारणे. त्याचबरोबर करणम कर्म करते ती, इंद्रिय कर्म आणि कर्ता हे तीन कर्माचे घटक आहे. इंद्रिय जे कर्म करतायत ते, आणि कर्ता, अशा प्रकारे हे घटक आहे. ज्ञानम कर्म कर्ताच त्रिदैव गुण भेदत प्रोच्यते गुणसंख्याने यथावत शृणुतान्यते. आता या हे ज्ञान कर्म आणि कर्ता हेही तीन प्रकारे वेगवेगळे गुणांमध्ये विभागलेले, तीन प्रकारचे ज्ञान आहे, तीन प्रकारचे कर्ते आहेत, आणि तीन प्रकारचे कर्म पण आहेत. ते आता ऐक. हम्म? तर हे ज्ञान बघू आपण. सर्वभूतेषु येनेकम भावम अव्ययम ईक्षते अविभक्तम विभक्तेषु तज्ज्ञानम विद्धि सात्विक. सात्विक ज्ञान काय आहे, तो बघतोय की अरे माणूस आहे, कुत्रा आहे, झाड आहे, पक्षी आहे, श्वापद आहेत, सरपटणारे प्राणी आहे, सगळे दिसतात. पण तो बघतो सगळ्यांमध्ये एक आहे, काय, आत्मा एकच आहे. पण त्याची विविध शरीर त्याच्या विविध कर्मांमुळे मिळालेली आहे की नाही. तो जीव त्या पालीमध्ये आणि त्या हत्तीमध्ये आहे, तो सेम आहे. त्याचं साईज काय आहे, हा? हा, केसाच्या अग्र भागाचे 10,000 तुकडे केले तेव्हा तो तेवढा आहे. पण त्याच्यात पावर आता त्या दिलेली एक पाल आहे, तिचं काय क्षमता आहे. पण हत्ती क्षमता काय आहे, तो 1,000 पालींनाच गुजरून टाकेल. आहे पण सेम आहे तो, कर्म वेगवेगळे आहे, हे की नाही. आणि मनुष्य तो हत्तीला तो बांधून ठेवेल. तर हे कर्मानुसार तो तो हे बघतो की सगळ्या जीवांमध्ये एकच अविभक्त आध्यात्मिक स्वभाव आहे, आत्मात्मा.
त्याला सात्विक ज्ञान म्हणतात. पृथक्त्वेन तु यज्ञानम नाना भाव पृथक विधान वेत्ती सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानम विद्धी राजस. पण जो व्यक्ती बघतो की अरे विविध शरीरामध्ये भिन्न भिन्न प्रकारचा जीव आहे, त्याला म्हणतात राजसिक ज्ञान. तो काय म्हणतो, हे शरीरच जीव आहे, हा मनुष्य जीव आहे, हा पाल जीव आहे, हा हत्ती जीव आहे. एकदा तो मेला की काय झालेलं आहे, त्याची चेतना नष्ट झाली. या कल्पनेला राजसी हे म्हणतात. त्याला हेच माहित नाही की अरे हृदयामध्ये आत्मा आहे, जो फिरतोय त्याच्यासोबत परमात्मा पण आहे. बोलतो, नाही, ये शरीर है, हो गया, कुछ नहीं देखा. है की नाही? ती नवडा राजसिक. राजसिक म्हणजे त्वरित अभी दिखाओ. आता तिसरा आहे यत्तु कृष्ण वदैकस्मिन् कार्ये सक्तम अहेतुकम अतत् अतत्वार्थम अदल्पम च तत्तामसम उदाहृतम. जे ज्ञान अशामुळे की मनुष्य एकाच प्रकारच्या कार्याला सर्वस्व समजून आसक्त होतो, त्याला सत्याचे ज्ञान राहत नाही आणि ते अतिशय अल्प असते, त्याला म्हणतात तमोगुणी ज्ञान. तसं आता मेन तुम्ही बघा, या भौतिक जगाचं मेन जीवनाचा हेतू काय सांगू शकता? पैसा, धन. पैसा बोलता है ना. जर पैसा आणि धन कमवायचं नसेल तर मग काय जीवनाला काय अर्थ नाही. तर तर त्यांचं एक म्हणलं जीवन जगायचं म्हणजे काय, ऐश में रहने का म्हणजे काय, ऐश्वर्यशाली जीवन म्हणजे तुमचं लाईफ में परफेक्शन, असे त्यांचं ज्याची हे आहे. त्याचं ज्ञान अत्यल्प की बाबा, त्याच्यावर नंतर धार्मिक कार्य काय, पुढचं काय, न्याय वगैरे, पैसा आना चाहिए, ऐश्वर्य असले की जीवन सफल, त्याला म्हणतात तामसिक ज्ञान. त्याला सत्याचं ज्ञान नाहीये की अरे कशा प्रकारे तुम्ही या आपल्या कार्याने आपण अजून अजून बद्ध होत आहे. पण मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर आपण परम अथा तो ब्रह्म जिज्ञासा करायला पाहिजे. तो सत्याचं ज्ञान नाही. आणि जे काही ज्ञान आहे, आता सपोज पुण्याचे ते काही लोक आहेत जे भौतिक तत्वांमध्ये खूप प्रवीण होऊन मस्त पैसे कमवतात आहे, पण आध्यात्मिक ज्ञान शून्य. त्याला म्हणतात अतिशय अल्प ज्ञान. आज इथे थांबूया आपण. हरे कृष्ण. पुढे आपण कंटिन्यू करू. 23 श्लोक. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की. अरे हा पेपर चेकच नाही झाले माझे या आठवड्यामध्ये, पण पुढे होऊन जाईल. कोणाचेच केले नाही check. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. सगळे अभ्यास करत राहा, ओपन बुक लिहायला सुरुवात करा. हा, नाही नाही, ते सबमिट तर तुम्हाला नंतर त्याच दिवशी करायचे, अंतिम परीक्षा जेव्हा 13 ते 18. अरे हा, ती आज देतो. दिली नाही मागच्या वेळेस, ठीक आहे. मागच्या वेळेस एकाला पाठवलं मी द्यायला, नाही ना. ठीक आहे. हरे कृष्ण.